मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ. रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422. नमस्कार. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि माइंड केअर हॉस्पिटल रत्नागिरी यांच्यातर्फे आयोजित कोविड-19 पार्श्वभूमीवर आयोजित फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व रत्नागिरीकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एक विलक्षण असं आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे आणि गेल्या 3-4 महिन्यापासून लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तर खूप असं घट्ट असं नातं निर्माण झालंय आणि म्हणूनच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि जे काही कार्यक्रम आयोजित केले त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. आज सुद्धा अशा प्रकारचा एक फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि माइंड केअर हॉस्पिटलतर्फे आपण आयोजित करीत आहोत. तर या कार्यक्रमासाठी मी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे मी परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या रत्नागिरीचे सुप्रसिद्ध असे मेंदू आणि मनोविकार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉक्टर अतुल डगे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल विभूते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या रत्नागिरीकरांचे खूप लाडके असे अधिकारी आहेत आणि रत्नागिरीकरांसाठी एक प्रेरणास्थान, एक ऊर्जा स्रोत अशा प्रकारचे आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आम्हाला तरुण अधिकाऱ्यांना मिळत असते. त्यामुळं विभूती साहेब मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आपला आज फेसबुक लाईव्हचा कार्यक्रमाचा जो विषय आहे तो म्हणजे करुणा आणि ढासळती मानसिकता. तर कोरोना हा विषय अगदी झोपेतून सुद्धा माणूस उठला तरी त्याच्या डोक्यात कोरोना हा विषय येतो. गेल्या 3-4 महिन्यापासून जे काही लॉकडाऊन संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आयोजित केलेलं होतं, भारतामध्ये सुद्धा 3-4 महिन्यापासून लॉकडाऊन त्या ठिकाणी झालेला आहे आणि याचा परिणाम जो आहे आपल्या म्हणजे ज्या देशामध्ये लॉकडाऊन जाहीर झालेला आहे त्या देशाच्या आर्थिक घडी थोडीशी विस्कटलेली आहे. व्यापार, नोकऱ्या, व्यवसाय याच्यावर अतिशय विपरीत असा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची एक मानसिक स्थिती थोडीशी वेगळ्या प्रकारची बनलेली आहे आणि मग थोडासा हा जो नोकऱ्या करणारा वर्ग आहे, व्यवसाय करणारा वर्ग आहे, व्यापार करणारा जो वर्ग आहे त्याच्या मनामध्ये थोडीशी नकारात्मकतेची भावना निर्माण झालेली आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये मानसिक स्थिती खूप ढासळण्याची परिस्थिती त्या ठिकाणी दिसायला लागलेली आहे. अगदी रत्नागिरीचं जर बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसामध्ये जे काही आत्महत्यांचं प्रमाण रत्नागिरीमध्ये थोडंसं वाढत चाललेलं आहे आणि रत्नागिरीकरांसाठी हे खूप थोडंसं एक वेगळ्या प्रकारची ती एक बाब होती आणि थोडीशी अस्वस्थता रत्नागिरीकरांमध्ये जाणवत होती आणि त्याच धर्तीवर रत्नागिरीकरांकडून एक अशा प्रकारचा कार्यक्रम पोलीस दलाकडून आयोजित करावा असं एक थोडंसं पुढं आलं आणि त्याच्यातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर साहेब आपल्याकडे आहेत, अतुल ढगे साहेब, त्यांनी त्याला उत्स्फूर्त त्या ठिकाणी त्यांनी लगेच तात्काळ होकार दिला आणि हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. मित्रांनो, ही जी काही मानसिकता ढासळत चाललेली आहे अगदी गेल्या फक्त कोरोनाचाच विचार नाही तर गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो की समाजामध्ये अगदी देशाचं उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये दरवर्षी अगदी 2014 पासूनचा ट्रेंड पाहता दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त आत्महत्या होत आहेत. 2014 पासून 2018 पर्यंत जर बघितलं तर 1,30,000च्या दरम्यान आत्महत्या वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. अगदी राज्याचं महाराष्ट्राचं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 2016, 17, 18 ह्याच्यामध्ये 17,000च्या वर लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचं सांगायचं म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 150 ते 200च्या दरम्यान आत्महत्या झालेल्या आहेत आणि रत्नागिरी तालुक्याचं जर सांगायचं म्हटलं तर 2018 मध्ये जवळपास 59 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि 2019 मध्ये 57 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अगदी आताचं कोरोनाच्या काळातलं म्हणजे या 2020चं जर घ्यायचं म्हटलं तर या काळामध्ये जवळपास 31 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
कोविडच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासूनच्या आत्महत्या, कोरोना लॉकडाऊन झाल्यानंतरच्या, तर त्याच्यामध्ये जवळपास एक 7 ते 8% वाढ त्या ठिकाणी दिसून येते. अगदी जून आणि जुलैमध्ये ज्या काही आत्महत्या झाल्या त्याच्यामुळे थोडीशी एक वेगळ्या प्रकारची भावना रत्नागिरीकरांमध्ये होती. आपल्या देशामध्ये जर पाहायचं झालं तर जवळपास 18 ते 45 हा जो वयोगट आहे, त्या वयोगटामध्ये आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण हे 66% आहे. म्हणजे ते जवळपास इतर जे वयोगट आहेत, 18च्या खालचा वयोगट असेल किंवा 45च्या वरचा जो वयोगट आहे त्याच्या प्रमाणाच्या दुप्पट प्रमाण 18 ते 45 वयोगटातल्या लोकांच्या आत्महत्येचं दिसून येतं. आणि ही जी काही आपण भारत देशाची जी संसाधन मानतो, जे आपल्या देशाचं ज्याला आपण लाभांश मानतो, त्याच जे कार्यकुशल लोकसंख्या आहे, ती तरुण वर्ग आहे, त्याच्यामध्ये असं आत्महत्यांचं प्रमाण वाढत असलेलं दिसून येत आहे. ही फार थोडीशी गंभीर बाब आपल्याला दिसून येते. ह्याची जर कारणांचा जर आपण विचार केला तर सगळ्यात भारतातलं आत्महत्यांचं जे कारण आहे त्याच्यातलं पहिलं कारण जे आहे महत्त्वाचं, सगळ्यात टॉपचं, ते म्हणजे कौटुंबिक कलह. 30.4% आत्महत्या ह्याच्यामुळे झालेल्या आहेत. आजारपणाला कंटाळून त्या 17.7% आत्महत्या झालेल्या आहेत. आणि लग्नाच्या संदर्भातले जे काय आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक 6.2% आणि त्यानंतर काही व्यसनाधीनता त्याच्यामुळे सुद्धा एक 5.3%च्या आत्महत्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जे काही प्रेम प्रकरण वगैरे आहे त्याच्यामध्ये 4% आहे. 2% बेरोजगारी आहे. 2% जे आहे ते परीक्षेमुळे अपयश, त्याला घाबरून आत्महत्या झालेल्या आहेत. पण रत्नागिरीमध्ये आपण जर बघितलं तर राज्याच्या तुलनेमध्ये 0.9% ते 1%च्या दरम्यान आपल्याकडे आत्महत्या आहेत. जरी प्रमाण कमी असलं तरी सुद्धा जी काही आत्महत्या आहे ही थोडीशी आपल्याला समाजाला ही लागलेली एक वेगळ्या प्रकारची ही गोष्ट आहे. त्याच्याकडे सुद्धा आपण गंभीर नजरेने पाहिलं पाहिजे. त्याची कारणं जर बघितली रत्नागिरीमधले तर रत्नागिरीमध्ये आपल्याकडं जे आहे पहिलं कारण जे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आजारपणाला कंटाळून जे प्रमाण आहे ते 35% दरम्यान आहे. आणि अतिप्रमाणात दारू व्यसन सेवन करणे ते प्रमाण जे आहे ते 15% दरम्यान आहे. आणि घरगुती किंवा कौटुंबिक कलह हे जे आहे ते 20% दरम्यान आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आजारपणाला कंटाळून. हे फार आपल्या रत्नागिरीकरांसाठी थोडंसं जास्त प्रमाणात आहे. आणि नंतर दारू सेवन आणि घरगुती कौटुंबिक. बाकीची कारणं जी आहेत ती ढासळलेली मानसिक स्थिती हे साधारणतः 9 ते 10%च्या दरम्यान आहे. प्रेम प्रकरणं आहेत, इतर कारणं ह्याच्यामुळे सुद्धा आत्महत्या घडत आहेत. परंतु ह्या ज्या काही आत्महत्या आहेत त्या आत्महत्या घडत असताना एक गोष्ट मात्र जाणवते की जर ह्या जे तरुण वर्ग आहे जो आत्महत्या करतोय त्याच्याशी जर आपण प्रॉपरली जर संवाद साधला, त्याला जर आपण एक वेगळ्या प्रकारची मदत केली तर नक्कीच ही जी परिस्थिती आहे आपण ही सुधारू शकतो. मग ह्यासाठीच आपला हा आजचा जो कार्यक्रम आहे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम, ह्याच्यासाठी आपल्याकडे आपल्या रत्नागिरीचे सुप्रसिद्ध असे आणि महाराष्ट्रातील अतिशय सुप्रसिद्ध असे डॉक्टर अतुल ढगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच आणि आपल्यामधून काही कोणाचे प्रश्न वगैरे असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यामधून विचारू शकता. मी डॉक्टर साहेबांना प्रश्न विचारूनच त्यांना या ठिकाणी आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत. आणि खूप चांगल्या प्रकारचं सर मार्गदर्शन करतात. वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार आणि सेमिनार सुद्धा सरांनी आयोजित केलेले आहेत. आत्ताच जवळपास 32वां हे सेमिनार आहे, वेबिनार फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आहे. आणि त्याचबरोबर सरांनी खूप वृत्तपत्रामधून चांगल्या प्रकारचं लेखन केलेलं आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रामधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत. सरांकडून खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शनाची अपेक्षा या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना आहे. सरांना मी या ठिकाणी आपल्या वतीने पहिला प्रश्न विचारतो की सर, नमस्कार सर. नमस्कार. सर, आता जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या जाणवत आहे, तर हा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याच्या थोडंसं आधी जर गेलो आपण तर त्याच्यामध्ये काही याच्यापूर्वीच्या काळामध्ये काही मोठे वरिष्ठ वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी असतील, पोलीस दलातील असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असतील, अशा अधिकाऱ्यांच्या आत्महत्या, काही प्रसिद्ध अभिनेते, त्याचबरोबर काही आध्यात्मिक क्षेत्रातील महत्त्वाचे सुप्रसिद्ध असे व्यक्ती आहेत, ह्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी समाजामध्ये काही अस्वस्थता आहे. रत्नागिरीचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, बद्दल बोलायचं झालं, जुलै महिन्यात ह्याच महिन्यामध्ये एक वकील व्यावसायिकाने केलेली आत्महत्या असेल किंवा चांगल्या पदावरील व्यक्तींच्या रत्नागिरीमध्ये काही ह्या महिन्यामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांमध्ये थोडीशी अस्वस्थता जाणवते आणि वातावरण थोडंसं ढवळून निघालेलं आहे. तर हा जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्याला जोडून असं,
तर कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये काही व्यवसाय, व्यापार किंवा धंदे किंवा करिअर ह्याच्या बाबतीत थोडंसं तरुणांमध्ये एक थोडीशी अशी वेगळ्या प्रकारचं भावना झालेली आहे. त्याचा परिणाम त्याच्यावर झालेला आहे. त्यामुळे मानसिक आजारात थोडीशी वाढ होत आहे. तर ह्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 18 ते 45 वयोगटातली जी तरुण वर्ग आहे ह्याच्यामध्ये जास्त आत्महत्या दिसून येतात. या बाबतीत आपण एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून आपण काय सांगाल किंवा आपलं काय विश्लेषण याच्या बाबतीत असेल? नमस्कार श्रोते. आपण जर बघितलं तर एकतर कुठलाही न्यूजपेपर काढा तुम्ही, कधीचाही कुठल्याही तारखेचा कुठलाही न्यूजपेपर काढा, प्रत्येक न्यूजपेपरमध्ये कमीत कमी 1 ते 2 बातम्या तुम्हाला आत्महत्येच्या मिळून जातील. म्हणजे आजचाच नाही, कोरोनाच्या काळातलाच नाही तर आधीचाही. तर आत्महत्या ही म्हणजे खूप दिवसापासून होत राहणारी गोष्ट आहे. फक्त आता सध्या कोरोनामुळे जसं तुम्ही म्हटलं की कोरोनामध्ये जी अनिश्चितता आहे, एक भीतीचं वातावरण आहे, व्यवसायावरती किंवा बाकी सर्व गोष्टीवरती परिणाम होत असल्यामुळे आत्महत्येचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे किंवा वाढलेलं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की मानसिकता जी ढासळती आहे किंवा मानसिकता जी हरवत चाललेली आहे किंवा मानसिक परिणाम जे लॉकडाऊनमुळे असतील किंवा कोरोनामुळे असतील, कोरोनाच्या भीतीमुळे असतील, त्यामुळे डेफिनेटली आपल्या मानसिकतेवरती परिणाम होत असून त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण नक्कीच वाढत आहे. दुसरी गोष्ट आपल्याला हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे की जरी आपण जसं म्हटलं की प्रसिद्ध ते ॲक्टर असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा कुठलीही मोठी व्यक्ती असेल तर यानुसार फक्त या गोष्टीची चर्चा होते हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे जे आहे म्हणजे खूप कुठलाही गट याच्यासाठी आत्महत्येसाठी विशेष असा नाही आहे. सगळ्याच आर्थिकदृष्ट्या असेल किंवा वयोगट असेल किंवा प्रत्येकच स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर प्रत्येकामध्येच हे आत्महत्येचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. फक्त सध्याचं जर आपण बघितलं तर कोरोनामुळे जी अनिश्चितता आहे, भीती आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपण जर डिटेलमध्ये पाहायचं म्हटलं थोडंसं तर याच्यात एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी आणि भीती. आता कोरोना एवढ्या फास्ट स्प्रेड होतोय किंवा प्रसारमाध्यमांनी त्याची एवढी भीती घालवलेली आहे की म्हणजे कधी कोणाला होईल का किंवा त्याच्यामुळे कोणाला होईल का आणि मग मरण होईल, त्याच्यामुळे आपण मरू का, ही अशा खूप टोकाची भीती वाढत चाललेली आहे. काही ठिकाणी तर मला म्हणजे खोकला आल्यानंतर सुद्धा एका ठिकाणी असं म्हणजे मला कोरोना झाला की काय आणि माझ्यामुळे इतरांना होऊ नये किंवा माझं पुढे काय होईल याच्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केलेली आपण बातमी ऐकलेली होती. तर अशी भीती आणि काळजी हे एक मानसिकदृष्ट्या परिणाम होतोय. दुसरं जे आहे ते म्हणजे नैराश्य किंवा वैफल्य. जसं आपण बघितलं की जर आपण वयोगट पाहिला तर साधारणतः 18 ते 45 म्हणजे साधारणतः आर्थिकदृष्ट्या जो कमवती व्यक्ती होती, कमवत्या वयोगटातील ह्या व्यक्ती आहेत आणि त्याच्यावरती हा परिणाम जास्त दिसून येतो की पुढे कसं होईल, काय होईल. आर्थिक विवंचना ज्या आहेत त्या लोकांच्या वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली हा वयोगटामध्ये आत्महत्येचं प्रमाण थोडंसं नैराश्यामुळे वाढत आहे. तिसरं जे आहे ॲडिक्शन्स किंवा व्यसनाधीनता. बरेच जे आपण जर बघितलं तर जी पहिली साधनं होती म्हणजे जिम्स असतील किंवा बाहेर जाणं असेल, मंदिरात जाणं असेल किंवा जी ही सामाजिक इंटरॅक्शनची किंवा कोपिंग ॲक्टिव्हिटीज आपण म्हणूया त्या ॲक्टिव्हिटीज आता कमी झाल्या आहेत, बंद झाल्यात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा व्यक्ती कोपिंगसाठी दारू किंवा सिगारेट किंवा अशा व्यसनांचा सहारा घेत आहेत आणि डेफिनेटली त्याच्यामधून मानसिकतेवरती परिणाम होऊन ज्यावेळी डिसिजन कॅपॅसिटी दारूमुळे कमी होते त्यावेळी अशा पद्धतीचे काहीतरी चुकीचे डिसिजन्स घेतले जातात आणि त्याच्यातून आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे जे आपण जर बघितलं तर अनिश्चितता, भीती, काळजी आणि नैराश्य किंवा व्यसनाधीनता या कारणामुळे डेफिनेटली कोरोनाच्या काळामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सर, आपण आता बोलले की बरेचसे आपण मानसिक विकृतीबाबत, मानसिक आजाराबाबत आपण थोडंसं मार्गदर्शन केलं. तर आपण बऱ्याच मानसिक आजाराबाबत आता माहिती दिलेली आहे. कोरोना काळात प्रत्येकाला आरोग्य आपलं असेल किंवा आपलं स्वतःचं वैयक्तिक व्यापाराचं असेल किंवा उद्योगधंद्याचं असेल किंवा व्यवसायाच्या संदर्भात असेल, नोकरी असेल, मुलांचं शिक्षण असेल, ह्याबाबत काळजी आणि थोडीशी भीती वाटत आहे. काळजी आणि भीती यांच्यात काही फरक आहे का? आणि काळजी आणि किंवा भीतीचा असं काही आजार आहे का? असतो काय? याची काही लक्षणं आहेत का? याच्याबाबत थोडंसं आपण मार्गदर्शन करावं. काळजी आणि भीती ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत किंवा काळजी आणि काळजीचे आजार ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नॉर्मली जेव्हा आपण की बाहेर कोरोना आहे किंवा कोरोना व्हायचे चान्सेस आहेत त्याची काळजी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी प्रॉपर प्रिकॉशन्स आपण घेतो. म्हणजे
मास्क घालणे असेल, सॅनिटायझर वापरणे असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा विनाकारण घराबाहेर न पडणं असेल, तर ह्या गोष्टींची आपण काळजी घेतो किंवा काळजी असते की मला काहीतरी होईल म्हणून आपण एखाद्या ठराविक गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे आपलं होण्याची शक्यता कमी होते. परंतु ज्यावेळेस भीती असते त्यावेळी मात्र त्याचा वाईट परिणाम होतो. आपली मानसिकता त्यावेळी व्यवस्थित आणि आपण व्यवस्थितपणे डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे आपण घराच्या बाहेरच पडायचं टाळतो. म्हणजे आपल्याला जर आवश्यक असेल तरी पण आपण त्या गोष्टी टाळतो. त्याच्यामुळे हे काळजी आणि भीतीमधला हा बेसिक फरक आहे की काळजीमुळे आपण एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि दुसऱ्या भीतीमध्ये आपण एखादी गोष्ट पूर्णपणे टाळतो, गरज असतानाही ते टाळतो. आणि आजार म्हटलं तर मग तर बाकीच्या सगळ्या गोष्टीवरतीच, म्हणजे आपली झोप आहे, जेवण आहे, पर्सनल जे डे टू डे लाईफ आहे, नातेसंबंध आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे या गोष्टींवरती परिणाम झाल्यामुळे मग हे कुठेतरी भीतीचे किंवा काळजीचे आजार व्हायला लागतात. सर, आता याच्यात माझा पुढचा प्रश्न असा आहे, वैफल्यग्रस्त भावना, नैराश्याचा विकार याची काय लक्षणं आहेत आणि त्यासाठी सर्वसामान्य लोकांनी काय करणं अपेक्षित आहे? वैफल्यग्रस्त भावना किंवा नैराश्य आणि नैराश्याचा आजार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ज्यावेळी आपल्या मनाच्या विरुद्ध काहीतरी होतं त्यावेळी तात्पुरत्या वेळासाठी किंवा थोड्या दिवसासाठी, थोड्या वेळासाठी आपल्याला उदास वाटायला लागतं, निराश वाटायला लागतं. परंतु ज्यावेळी दुसरी काहीतरी चांगली गोष्ट होते किंवा दुसरं काहीतरी म्हणजे थोडे दिवस जातात त्यावेळी मग मात्र आपल्याला परत चांगलं वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं किंवा ती उदासपणाची भावना आपली कमी होते. ही उदासपणाची भावना असते, टेम्पररी असते, ती जास्त दिवस टिकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. पण ज्यावेळी आपण नैराश्याचा आजार म्हणतो त्यावेळी हे जे नैराश्य असतं किंवा हा जो उदासपणा असतो तो युजली 14 दिवसापेक्षा जास्त काळ टिकला तरच आपण त्याला नैराश्याचा आजार म्हणतो. आणि तो एवढा सिव्हिअर असतो किंवा त्याचे परिणाम ज्यावेळेस आपल्या पर्सनल लाईफवरती, नातेसंबंधावरती, कामावरती किंवा मग काहीतरी टोकाचं डिसिजन घेणं असं जर परिणाम होत असतील त्यावेळेसच आपण त्याला नैराश्याचा आजार म्हणतो. लक्षणं जर पाहायची म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं जे लक्षण आहे तर ते दिवसभर किंवा दिवसाचा जास्तीत जास्त वेळ उदास वाटणे किंवा निराश वाटणे किंवा दुसरा त्याचा काउंटरपार्ट म्हणजे चिडचिड होणे किंवा चिडचिडपणा वाढणे. त्यानंतरच झोप न लागणे, भूक न लागणे किंवा झोप जास्त लागणे किंवा भूक जास्त लागणे आणि वजन वाढणे हे सुद्धा डिप्रेशनमध्ये किंवा नैराश्याच्या आजारामध्ये दिसून येतं. त्यानंतर आपण आपले जे विचार आहेत, मोस्ट ऑफ द टाइम आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार असतात. पुढे कसं होईल, काय होईल, चांगलं होईल का, व्यवस्थित होईल का, अशा प्रकारचे विचार असतात. किंवा भूतकाळात एखादी घडलेली जी घटना असेल त्या विचारामध्ये आपण जास्त असतो. स्पेसिफिकली वाईट घटना जी घडलेली असते त्यामध्ये आपण जास्तीत जास्त विचार करतो आणि ह्या विचारामध्ये जास्त असल्यामुळे मग मात्र आपलं जे डे टू डे लाईफ आपण जे करतो आहेत, आपण समजा डेली लाईफचं काही काम करत असू किंवा कामाच्या ठिकाणी आपण काहीतरी काम करत असू तर त्या कामामध्ये आपलं मन लागत नाही, आपलं अटेन्शन कमी होतं, आपली विचार क्षमता कमी होते आणि आपलं डिसिजन घेण्याची जी कॅपॅसिटी असते, निर्णय क्षमता जी असते त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे टोकाची भावना असते किंवा टोकाचं नैराश्य आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये साधारणतः मी कुठल्याही कामाचा नाही, मी काहीही चांगलं करू शकत नाही, समोरची कोणीही व्यक्ती किंवा इतर कोणीही व्यक्ती मला मदत करू शकत नाही, या सिच्युएशन मधून बाहेर काढू शकत नाही किंवा माझं पुढे काहीही चांगलं होऊ शकत नाही. म्हणजे वर्कलेसनेस म्हणजे स्वतःबद्दलच्या निगेटिव्ह विचार, हेल्पलेसनेस म्हणजे कुणीही मला मदत करू शकत नाही, इतरांच्या बाबतीतचे विचार आणि होपलेसनेस म्हणजे भविष्यात कुठलीही आशा नाही किंवा काहीही चांगलं होऊ शकत नाही. हे ज्यावेळेस 3 प्रकार येतात, वर्कलेसनेस, हेल्पलेसनेस आणि होपलेसनेस, म्हणजे स्वतःबद्दल, आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि भविष्याबद्दल ज्यावेळेस टोकाचे नैराश्याचे विचार येतात त्यावेळी मग मात्र आपला जगून काय उपयोग आहे किंवा आपण जगायचं कशाला अशी टोकाची भावना येते आणि मग ह्या टोकाच्या नैराश्यामध्ये युजली व्यक्ती आत्महत्या करते. सर, आपण खूप चांगल्या प्रकारे सांगितलं, नैराश्याचे जे विकार आहेत त्याच्याबाबत सांगितलं. सर, ह्याची काही सौम्य, गंभीर, अतिगंभीर अशी काही त्याचे काही लक्षणं असतात का, त्याच्याबाबत थोडंसं मार्गदर्शन दाखवा. नक्कीच. आपण जसं म्हटलं की सौम्य प्रकार म्हणजे काय, तर आपल्या झोपेवरती आणि भुकेवरती परिणाम व्हायला लागला की आपल्याला झोप वेळेवर लागत नाही किंवा व्यवस्थित होत नाही किंवा सकाळी लवकर जाग येते, अशा प्रकारे जर झोपेवरती परिणाम होत असेल आणि भुकेवरती परिणाम जर होत असेल की भूक वाढली किंवा कमी झाली किंवा वजन जर वाढलं किंवा कमी झालं तर ते सौम्य प्रकारचं नैराश्य असू शकतं. आणि त्यासोबत आपण जसं म्हटलं की मूळ जे महत्वाचं जे आहे ते म्हणजे दिवसभर राहणारं किंवा जास्तीत जास्त वेळ राहणारं नैराश्य असेल किंवा चिडचिडपणा असेल, ही सौम्य प्रकारची लक्षणं आहेत. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा पूर्ण म्हणजे नातेसंबंधावरती त्याचा परिणाम दिसायला लागतो,
किंवा तुमच्या कामावरतीही त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि कामामध्ये तुमची जी परफॉर्मन्स आहे तो कमी होतो किंवा तुम्ही व्यवस्थितपणे काम करू शकत नसाल तर ते मध्यम स्वरूपाच्या नैराश्यामध्ये येतं. आणि तीव्र स्वरूपामध्ये आपण जसं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आयडियाज ऑफ वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस आणि होपलेसनेस, स्वतःबद्दल, आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि भविष्याबद्दल टोकाचे निगेटिव्ह विचार हे ज्यावेळेस येतात. आणि मग ज्यावेळेस पॅसिव्ह किंवा ऍक्टिव्ह डेथ विशेष येतात. पॅसिव्ह डेथ विशेष म्हणजे काय की माझं काहीतरी झालं तर चांगलं होईल, म्हणजे कुठेतरी जाताना माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी मेलो तर बरं होईल, किंवा मला काहीतरी झालं आणि अचानकपणे मी शांतपणे मला मरण आलं तर बरं होईल, हे पॅसिव्ह डेथ विशेष झालं की काहीतरी मला व्हावं आणि माझा जीव जावा. आणि दुसरं असतं ऍक्टिव्ह डेथ विशेष किंवा सुसाईडचे मनामध्ये आपण जे म्हणतो आत्महत्येचे मनामध्ये विचार आहे. याच्यामध्येही स्टेप्स असतात. सुरुवातीला फक्त विचार येतात, त्याच्यामध्ये इंटेंट नसतो, विचार येतो आणि जातो की आत्महत्या करावी की काय असं वाटतं, परंतु थोड्या वेळाने विचार जातो, परत दुसऱ्या दिवशी किंवा मग त्या दिवशी संध्याकाळी परत विचार येतो. अशा प्रकारे विचार यायला चालू होतात. त्याच्यानंतर येतं सुसाइडल प्लॅनिंग, म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्ती खरंच विचार करते की आपण सुसाईड करून एकदाचं मोकळं झालं तर बरं होईल असं त्यांना वाटतं आणि ते ऍक्च्युअली प्लॅन करतात की मग त्यावेळी त्यांच्यामध्ये मग ते काहीतरी पॉयझनच्या काहीतरी वस्तू आणून ठेवतात किंवा मग दोरी किंवा काहीतरी आपण ज्याने आपण गळफास घेऊ शकू अशी वस्तू सोबत ठेवू शकतात किंवा मग चाकू, ब्लेड अशा गोष्टी त्या ठेवू शकतात किंवा पर्समध्ये झोपेच्या गोळ्या मेडिकलमधून ते आणून ठेवू शकतात. तर अशा प्रकारच्या वस्तू ते आणून ठेवतात किंवा बाळगतात आणि ते त्यांचं प्लॅनिंग फिक्स होतं की आपण या तारखेला करूयात किंवा अशा वेळी करूयात, असं बऱ्याच वेळी त्यांचं ठरतं. आणि तिसरा जो प्रकार असतो मग तो ऍक्च्युअल सुसाइडल ऍक्ट, म्हणजे आपण जर बघितलं की पहिले पॅसिव्ह डेथ विशेष येतात, नंतर सुसाइडल थॉट्स येतात, त्याच्यानंतर सुसाइडल इंटेंट येतो किंवा प्लॅनिंग येतं आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी जाऊन ज्यावेळी ह्यामध्ये कुठे इंटरव्हीन होत नाही, उपचार होत नाही किंवा मध्ये कुणाची मदत त्यांना भेटत नाही किंवा काही आशेचा किरण येत नाही, त्यावेळी मग मात्र जाऊन ही व्यक्ती बऱ्याच दिवसानंतर मग ऍक्च्युअली आत्महत्या किंवा सुसाईड कमिट करते. तर ह्याच्यामध्ये आपण सांगितलं आत्महत्या, नैराश्य, वैफल्यग्रस्त भावना ह्याचे काही डेंजर सायन्स आहेत का? आणि काही जण हे बऱ्याच वेळा काय होतं की मी आत्महत्या करेल असं अशा प्रकारचे काही धमक्या देतात आणि कधी त्याच्यातलं बऱ्याच वेळा आपल्याला फरक जाणवत नाही की ही धमकी देतोय की ऍक्च्युअली करणार आहे. ह्याच्यात काही लक्षणं वगैरे काही आपल्याला ओळखू येऊ शकतात का? नक्कीच. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेंजर सायन्स असतात की एखादी व्यक्ती आत्महत्या करू शकते. याच्या काही डेंजर सायन्स ती बऱ्याच दिवसापूर्वी आपण जसं म्हटलं की ही व्यक्ती जी आहे सुसायडल विश पासून किंवा पॅसिव्ह डेथ विश पासून सुसायडल ऍक्ट पर्यंत जाते. तर ह्या दरम्यान ती वेगवेगळ्या प्रकारचे डेंजर सायन्स आपल्याला देत असते. परंतु होतं काय की आपण त्यांच्या जवळच्या व्यक्ती आपापल्या कामामध्ये एवढ्या बिझी असतात की ते त्या डेंजर सायन्स ओळखू शकत नाहीत किंवा ते सिग्नल्स ओळखू शकत नाहीत किंवा बऱ्याच वेळी असं होतं की ते लक्षात जरी आलं तरी ते सिरियसली घेत नाहीत किंवा त्यांना माहीतच नसतं की हे डेंजर साईन आहे. तर हे डेंजर सायन्स लोकांना ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे म्हटलं की कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार आणि स्पेसिफिकली जर त्याचा उपचार नाही झाला, म्हणजे नैराश्याच्या आजारामध्ये टोकाला ज्यावेळेस आजार जातो त्यावेळेस व्यक्ती आत्महत्या करते. काळजीचा किंवा भीतीचा आजार जरी टोकाचा झाला तरी व्यक्ती आत्महत्या करू शकते. स्किझोफ्रेनिया हा जो मानसिक आजार आहे त्याच्यामध्ये व्यक्ती टोकाला ज्यावेळेस अनट्रीटेड राहतो आणि टोकाला जातो त्यावेळी व्यक्ती आत्महत्या करू शकते. दारूच्या अतिसेवनामध्ये किंवा दारूचं अचानकपणे बंद झाल्यावर ज्यावेळेस त्याला व्यक्तीला मानसिक त्रास होतो त्यावेळी ती व्यक्ती आत्महत्या करू शकते. म्हणजे असे मानसिक आजार जर असेल आणि तो जर अनट्रीटेड असेल किंवा त्याला जर ट्रीटमेंट भेटत नसेल आणि तो आजार जर वाढत असेल तर ती व्यक्ती आत्महत्या करू शकते किंवा आत्महत्येपर्यंत जाऊ शकते. हे समजून घ्यायला हवं. एक महत्त्वाचं डेंजर साईन आहे. दुसरं डेंजर साईन म्हणजे ती जर व्यक्ती एकटी राहत असेल, कोणासोबत मिसळत नसेल, दरवाजा बंद करून आतमध्ये जर राहत असेल किंवा अलुप्त राहत असेल, दिवसभर घराच्या बाहेर राहत असेल आणि लोकांमध्ये मिसळणं त्याचं कमी झालं असेल, तर हे डेंजर साईन असू शकतं. तिसरं आपण जसं बोललो की ती व्यक्ती ज्यावेळेस काहीतरी असं आत्महत्या करण्याचं साधन जर स्वतःजवळ बाळगत असेल तर ते डेंजर साईन आहे. अचानकपणे जर एखादी व्यक्ती काहीतरी आपल्या मूल्यवान वस्तू जर लोकांना देत असेल की एखादा चिंगट व्यक्ती आहे किंवा साधारण जरी व्यक्ती आहे तर ही आपल्या कपाटाच्या चाव्या याच्यात एवढे पैसे ठेवलेले आहेत, हे आपल्या बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स आहेत, हे तुम्ही घेऊन ठेवा, मी वकिलाला बोलवलं आहे, आपण विल बनवून घेऊया. तर असं जर व्यक्ती जर काहीतरी टोकाचं की आपण कुठेतरी निघून जातो किंवा ज्वेलरीज आहेत तर ह्या आपल्या सुनेला जर देत असेल तर अशा वेळी आपल्याला समजून घ्यायला हवं की काहीतरी तो डिसिजन त्या व्यक्तीने घेतलेला असू शकतो आणि ते आत्महत्येचा विचार करत असू शकते. त्यानंतर जे आहे आपण ज्याला म्हणतो की
सुसाईडच्या अगोदर जी नोट ठेवलेली असते, सुसाइडल नोट आपण ज्याला म्हणतो, तर अशी जर नोट सापडली तर आपल्याला ती सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि ते ओळखता येणं महत्वाचं आहे. ज्यावेळी व्यक्ती फायनल गुड बाय करते किंवा मरणाबद्दल बोलायला लागते की मेलो तर बरं होईल, हे असं झालं तर बरं होईल, असे ज्यावेळेस मरणाचे विचार व्यक्ती बोलून दाखवायला लागते त्यावेळी ते आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे की हे डेंजर साईन असू शकतं. आणि फायनल गुड बायचे मेसेज की पुढच्या जन्मी भेटूयात, परत कधी भेटलं तर बोलूयात किंवा पुढच्या जन्मी आपण हे करूयात, असं करूयात. तर अशा पद्धतीचे जर किंवा गुड बाय फॉर एव्हर अशा प्रकारची जर मेसेजेस व्यक्ती ऍट अ टाइम सर्वांना पाठवत असेल, जास्तीत जास्त लोकांना, जवळच्या लोकांना पाठवत असेल, तर ही डेंजर साईन असू शकते. आपण जे तुम्ही म्हटलात की एक सिरियस सुसाइडल ऍक्ट किंवा एक धमकी, हा दोन जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ही महत्वाचा आहे की अचानकपणे जर व्यक्ती असं बोलत असेल की कधीही व्यक्ती ती अशी बोलत नव्हती, अशा पद्धतीने विचार करत नव्हती आणि फक्त धमकीसोबत ह्या बाकीचे जर कुठले आपल्याला लक्षणं दिसत असतील किंवा डेंजर साईन त्या धमकीसोबत जर दिसत असतील तर ते सिरियस असू शकतं. परंतु जर एखादी व्यक्ती हट्टी असेल किंवा त्याचा स्वभाव एकदम हट्टी असेल, त्याला एखादी गोष्ट मिळत नसेल आणि फक्त याच्या अगोदरही तिने धमक्या दिलेल्या असतील, तर बऱ्याच वेळी हाही एक मानसिक आजार असू शकतो ज्याला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. तर अशा प्रकारे सुद्धा व्यक्ती म्हणजे त्यांच्या हातावरती बऱ्याच वेळी सुसाइडल कट मार्क्स असतात किंवा फक्त ती धमक्या देत असते आणि काहीच करत नसते. तर अशा म्हणजे सिरियस जरी नसेल तर त्या इश्यूकडे आपल्याला सिरियसली बघणं गरजेचं असतं. किंवा कारण काय आहे की बऱ्याच वेळी असं काय होतं की ते छोटे छोटे प्रकार करतात, पण काही वेळा असं होतं की मोठा काहीतरी प्रकार झाला तर मग मात्र त्याच्यात त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांची म्हणजे त्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं धमकी म्हणूयात किंवा आपण त्यांचं बोलणं म्हणूयात मरणाबद्दलचं, ते आपल्याला सिरियस डेंजर साईन म्हणून घेणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सतर्क राहणं अतिशय आवश्यक आहे. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422. डॉक्टर साहेब, मी आता बऱ्याच वेळा आम्ही तपास करताना आम्हाला असं जाणवतं की काही घरामध्ये काही कुटुंब म्हणजे काही कुटुंब असे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्या घरातल्या पूर्वीच्या काही लोकांनी आत्महत्या केलेल्या असतात, नंतर सुद्धा काही परत त्याचे कुणीतरी नातेवाईक करत असतात आत्महत्या. मग असं मला कधी कधी असा प्रश्न पडतो की हा जो काही नैराश्याचा आजार आहे किंवा मानसिक वैफल्यग्रस्ताची भावना जी आहे ती काही अनुवंशिक प्रकारची आहे का? याबाबत आपण काय सांगाल? डेफिनेटली याच्यामध्ये आपल्याला हे कुठलेही मानसिक आजार असतील, म्हणजे नैराश्य असेल, भीतीचा किंवा काळजीचा आजार असेल, इव्हन व्यसनाधीनता असेल, कुठल्याही प्रकारचा किंवा आत्महत्याही म्हटलं, कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार हा जो आहे तो अनुवंशिक असू शकतो. याच्यासाठी आपल्याला मानसिक आजार स्पेसिफिकली समजताना बायो सायकोसोशल मॉडेल हे समजून घेणं गरजेचं आहे. बायो म्हणजे जैविक, सायको म्हणजे मानसिक आणि सोशल म्हणजे सामाजिक. हे तीन घटक याच्यासाठी जबाबदार असतात किंवा ह्या तीन कारणाचं संमिश्र रिस्पॉन्स म्हणजे हा आजार असतो. बायोलॉजिकल किंवा जैविक म्हणजे काय, तर आपल्या जीन्समध्ये काहीतरी असे बदल होतात की ज्याच्यामुळे हे स्पेसिफिकली एखादं केमिकल कमी होतं किंवा वाढतं आणि त्याच्यामुळे हा मानसिक आजार होऊ शकतो. सायकोलॉजिकल किंवा सायको ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळी मानसिकता म्हणजे एखाद्या व्यक्तीची मानसिकता कशी आहे, त्याचं लहानपणापासूनचं बालपण कसं आहे, त्याचे पॅरेंट्स कसे होते, ते एका पॅरेंट सोबत राहत होते की दोघा पॅरेंट सोबत राहत होते, दोघा पॅरेंटचे भांडणं होत होते का, त्याच्यातले ते पॅरेंट्स कसे होते, पालक कसे होते, जास्त डिसिप्लिन होते का, प्रत्येक गोष्टीसाठी ते टोकायचे का, किंवा त्यांचा स्वतःचा स्वभाव भित्रा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वाढवलेला आहे का. म्हणजे साधारणतः त्यांचं बालपण कसं गेलेलं आहे याच्यावरती त्याची जी व्यक्तिमत्व बनते किंवा त्याची मानसिकता बनते तेही याच्यासाठी कारणीभूत असतं. आणि तिसरं म्हणजे सामाजिक कारण, म्हणजे आपण जसं बघितलं की आता अशा काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्याच्यामध्ये ही शक्यता वाढण्याची शक्यता जास्त आहे. किंवा जर सामाजिक म्हटलं तर स्त्रियांचं जे दुय्यम स्थान आपल्या समाजामध्ये आहे त्या दुय्यम स्थानामुळे त्यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त असू शकतं. तर हे बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल हे तिन्ही फॅक्टर आपल्याला एकत्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बायोलॉजिकल फॅक्टरचा विचार करणं का गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळी असं होतं की काहीही कारण नसताना, सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानकपणे त्या व्यक्तीला नैराश्य येऊ शकतं. त्याच्यामुळे त्यावेळी व्यक्ती म्हणते की मला काही झालेलं नाही, माझ्यात म्हणजे तसं स्ट्रेसर काही नाहीये, टेन्शन काही नाहीये, मग मला असं उदास का वाटावं किंवा नैराश्य का वाटावं. तर त्याच्यामध्ये हा जेनेटिक जो घटक आहे किंवा जैविक जो घटक आहे तो काम करत असतो.
जसं आपण म्हटलं की फक्त शुगर खाणाऱ्याला किंवा साखर खाणाऱ्यालाच डायबेटीस असं होतो असं नाही, तर ते जेनेटिक दृष्ट्या ते चलत आलेलं असतं की त्यांच्या जीनमध्येच असं असतं की त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं किंवा इन्सुलिनची ऍक्टिव्हिटी कमी होते आणि मग त्यांना डायबिटीस होऊ शकतं. तसंच ज्यावेळेस हे विविध केमिकल तयार करणारे जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये जर कुठेतरी काहीतरी फरक झाला, त्याच्यामध्ये काही म्युटेशन झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला, तर त्याच्यामुळे हे केमिकल मेंदूमधलं ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जैविक कारणामुळे सुद्धा बाकी काही सामाजिक कारण नसताना किंवा मानसिक कारण नसताना सुद्धा काही मानसिक धक्का बसलेला नसताना सुद्धा नैराश्य येऊ शकते किंवा बाकीचे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात, हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ह्या जैविक घटकामध्येच हे जे जीन्स असतात ते पॅरेंट्स पासून चालत आलेले असतात. साधारणतः एका पॅरेंट्सला म्हणजे 2 पालकापैकी आईला किंवा वडिलाला फक्त एकाला जर मानसिक आजार असेल, कुठलाही मानसिक आजार असेल, तर साधारणतः दुसऱ्या पिढीमध्ये किंवा पुढच्या पिढीमध्ये होण्याचे त्याचे चान्सेस 25% असतात आणि दोन्ही पालकांना जर मानसिक आजार असेल तर ते होण्याची शक्यता 50% पर्यंत वाढते. सो डेफिनेटली याच्यामध्ये बाकी शारीरिक आजारामध्ये जशी अनुवंशिकता असते तसेच कुठल्याही मानसिक आजारामध्ये अनुवंशिकता ही महत्वाची असते, कारण जैविक घटक हा त्याच्यामध्ये काम करतो. म्हणजे आपण म्हणतोय की म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार अनुवंशिक हा याच्यामध्ये आहे. तर डॉक्टर साहेब, आता मला दुसरा हा प्रश्न आहे की आता जो कोरोना आता आजार वाढत चाललेला आहे, म्हणजे कोरोनाचे जी काही हे आहे ती वाढत चाललेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की समाजामध्ये जे लोक असतात थोडेसे घाबरून हे होतात की आता मला होऊ शकतो की काय. म्हणजे हा जो शारीरिक आजार आहे कोरोनासारखा किंवा कुठलाही पण आजार आपण पकडला तर तो बऱ्यापैकी काय होतो की हे सायन्स असे असतात की त्याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की मी सुद्धा आजारी पडलो की काय. शारीरिक आजार आणि मानसिक आजार हे एकमेकांशी संबंधित असतात, असं असतो का? आणि मानसिक आजाराबाबत जेव्हा समजा असे आजार होतील त्या बाबतीमध्ये आपण काही काउन्सिलिंग कधी घेतलं पाहिजे किंवा औषधोपचाराच्या बाबतीमध्ये कधी करणं आवश्यक आहे, हे कसं ठरवलं जातं? सगळ्यात पहिले आपण पहिला प्रश्न कोरोना संबंधीचा किंवा कुठल्याही मानसिक आणि शारीरिक आजाराचं हे आपण बघूयात किंवा सध्याच्या परिस्थितीत आपण बघूयात. आपल्यामध्ये 2 प्रकारचे मेंदू आहेत. एक जो आहे तो म्हणजे जुना मेंदू, म्हणजे ज्यावेळेस माणूस तयार झाला किंवा त्याची माणसाची उत्क्रांती व्हायला तो प्रिमिटिव्ह मेंदू होता, जो प्रतिसाद बेसिसवरती किंवा रिॲक्शन बेसिसवरती काम करत होता की कुठे समोर जनावर असेल ना ते आपल्यावर हल्ला करणार नाही ना किंवा आपल्याला अन्न भेटेल ना, जीवनाचं आणि मरणाचं हे जे रिॲक्शन होतं ते त्या जुन्या मेंदूमध्ये आहे. जसं जसं माणूस डेव्हलप होत गेला, प्रगत होत गेला, तसं तसं माणसाच्या मेंदूमध्ये वाढ झाली आणि माणसाच्या मेंदूमध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स हा जो भाग आहे किंवा जो ऍडव्हान्स ब्रेन आपण म्हणूया साध्या भाषेमध्ये किंवा पुढचा मेंदू आपण म्हणूयात, तर हा खूप प्रगत मेंदू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मात्र हे बेसिक गोष्टीवरती रिस्पॉन्स देण्याची आपल्याकडे कॅपॅसिटी त्याने डेव्हलप केलेली आहे, ज्याला आपण विवेकी विचार म्हणू. एक आहेत मूळ भावना, जे भीती आपण म्हणू, राग म्हणू किंवा अजून कुठल्याही गोष्टी म्हणू, त्या मूळ भावना आहेत किंवा मूळ मेंदूच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा रिस्पॉन्स आहेत, रिॲक्शन्स आहेत त्या आहेत. आणि त्याच्यावरती कंट्रोल करणारा किंवा जो प्रगत भाग आहे की अशा गोष्टीला आपण कुठल्या वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करू शकतो का, वेगळ्या काही ऍक्शन्स घेऊ शकतो का, हे काम करणारा आपला एक मेंदू आहे. आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं आहे की ज्या व्यक्ती आत्महत्या करतायत किंवा घाबरून जात आहेत ते शक्यतो सध्या फक्त त्या पहिल्या मेंदूचा वापर करतायत. ते हा जो आपला प्रगत मेंदू आहे त्याचा वापर करत नाहीये, विवेकी विचार करत नाहीये. तर सध्याची जर सिच्युएशन बघितली त्याला आपण हे कसं अप्लाय करू शकतो, तर ठीक आहे, हा सध्या अनिश्चिततेचा पिरियड आहे, हे सध्या भीतीची गोष्ट आहे, काळजीची गोष्ट आहे की आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, हेही तितपत खरं आहे. परंतु ज्यावेळेस आपण विवेकी विचार म्हणतो तर आता हा विवेकी विचार याच्यासाठी अप्लाय कसा करायचा, तर आपल्याला साधारणतः बघणं गरजेचं आहे की मला जर कोरोना झाला तर आपण लगेचच काय करतो की आपण न्यूजपेपरवरती किंवा आपण इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आपण जो आकडा ऐकतो की एवढे लोक मेले कोरोनामुळे, तर आपण फक्त त्या आकड्यावरती आपण आपली नजर असते. त्यावेळी आपले विवेकी विचार ब्लॉक करतो आणि आपण जीवन मरणाच्या ज्या जुन्या मेंदूवरती आहे तिथे जातो. तर तिथे आपल्याला हे करणं गरजेचं आहे की आपल्याला विवेकी विचार की ठीक आहे, एवढ्या व्यक्ती जरी मेलेल्या असतील तर त्याच्यातून बऱ्या झालेल्या व्यक्ती किती आहेत, म्हणजे आपण जर बघितलं तर 3% किंवा 4% सध्याचं भारतातलं प्रमाण आहे की त्या व्यक्ती मृत्युमुखी पडतायत कोरोनामुळे. पण आपण जर बघितलं तर 96% हा 4%च्या कंपन्यांमध्ये खूप मोठा आकडा आहे. आपण त्याच्याकडे का बघत नाहीये? ज्यावेळी आपण विवेकी विचार करू त्यावेळी ह्या आकड्याकडे आपण जास्त बघू शकू. प्लस जर आपण ह्या 3%चा विचार केला, विवेकी विचार करताना ह्या 3%चा विचार केला, तर ही 3% किंवा 4% लोक कोण आहेत, जे युजली 65 वर्षाच्या वयापेक्षा जास्त आहेत किंवा 16 वर्षाच्या खाली असू शकतात.
किंवा दुसरं जे आहे ज्यांना डायबेटीस, ब्लड प्रेशर किंवा कुठलं तरी व्यसन असं काहीतरी किंवा सिगारेट स्मोकिंगमुळे लंगचं पहिलं काहीतरी अस्थमा वगैरे असेल तर अशा लोकांमध्ये हे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. किंवा जे निष्काळजीपणा करतायत, सर्दी खोकला झाल्यानंतर सुद्धा बरेच दिवस घरामध्ये काढतायत आणि काहीतरी टोकाचं झाल्यावर किंवा जास्त त्रास व्हायल्यावर ते हॉस्पिटलमध्ये जात आहेत, तर अशा लोकांमध्ये हे जास्त आहे. ज्यावेळी आपण विवेकी विचार करू त्यावेळी आपण स्वतःला बघूयात, ह्याच्यात वर्गवारी करूयात. मी 16 वर्ष ते 65 वर्षाच्या वयामध्ये आहे का, म्हणजे मी 3% मध्ये यायची शक्यता खूप कमी आहे. मग त्याच्यासोबत मला डायबिटीस, ब्लड प्रेशरचा काही त्रास आहे का, जर तसं असेल तर मला माझ्या औषध गोळ्या व्यवस्थित बरोबर घ्यायला पाहिजे. मला जर कुठली लक्षणं वाटत असतील तर मी डॉक्टरांना दाखवून, कमी असतानाच दाखवून घ्यायला पाहिजे. ह्या अशा पद्धतीने आपण विवेकी विचार करू शकतो आणि आपण घाबरून न जाता आपण असे विवेकी विचार केला तर डेफिनेटली याच्यावरती मात करू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं मनोबल जर चांगलं असेल तर डेफिनेटली आपण ह्या गोष्टीवरती मात करू शकतो. आपण जर विवेकी विचार करू शकलो तर आणि मनोबल स्ट्रॉंग ठेवू शकलो तर कुठलं हे संकट युजली आपल्याला जास्त नुकसान करणार नाहीत. परंतु जर आपण मानसिकदृष्ट्या खचलो, आपण जर विवेकी विचार नाही केला तर मग मात्र आपल्याला हे डेंजरस होऊ शकतं किंवा साधा आजार सुद्धा आपल्याला हा संपवू शकतो. दुसरी गोष्ट, कोरोना हे सध्याचं आहे, सध्याची अनिश्चितता आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण ऍक्सिडेंटचं प्रमाण बघतोय की आपण एवढ्या फास्ट ड्रायव्हिंग करतो, त्यावेळी का आपण नाही काळजी करत. ज्यावेळी आपण अल्कोहोल, आम्ही बऱ्याच वेळी पेशंटला सांगतो की आता तुमचं हे टोकाचं आहे, याच्या पुढे काही जरी झालं तरी तुमचं म्हणजे ते 1 वर्षाच्या पुढे तुमची गॅरंटी नाहीये. असं असताना सुद्धा लोक का दारू ठेवतात, तर त्यावेळी हे लोक विवेकी विचार करत नाहीत किंवा त्याच्यावरती डिसिजन घेत नाहीत. हे डिसिजन मेकिंग घेणं किंवा निर्णय घेता येणं आणि विवेकी विचार करता येणं हे यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि ते डेफिनेटली याच्यातून आपल्याला बाहेर काढायला मदत करू शकतं. दुसरा जो प्रश्न तुमचा होता तो म्हणजे औषधोपचार कधी करायचे. कुठलाही मानसिक आजार असेल, नैराश्य असेल, भीतीचा असेल किंवा अजून व्यसनाधीनता असेल, याच्यामध्ये ज्यावेळेस पर्सनल लाईफवरती त्याचा परिणाम होतो, स्पेसिफिकली त्याच्यामध्ये झोप, भूक आणि सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ह्या 3 गोष्टीवरती ज्यावेळी परिणाम होतो, ज्यावेळी नातेसंबंधावरती परिणाम व्हायला लागतो, ज्यावेळी कामावरती परिणाम व्हायला लागतो आणि सामाजिक इंटरॅक्शन किंवा सामाजिक गोष्टीवरती परिणाम व्हायला लागतो, त्यावेळी आपल्याला ट्रीटमेंट कुठल्याही आजारासाठी घेणं गरजेचं आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. टोकाचं असेल तर डेफिनेटली तुम्ही अवॉइड नाहीच करायला पाहिजे, त्यावेळी तर खूप मस्त आहे की ते ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. परंतु होतं काय की बऱ्याच वेळी मानसिक आजाराशी रिलेटेड जो स्टिग्मा आहे की मानसिक आजार म्हणजे फक्त वेडसरपणा, असं लोकांमध्ये एक खूप मोठा गैरसमज आहे. किंवा मानसिक आजाराच्या गोळ्यांविषयी लोकांमध्ये खूप गैरसमज की ह्या झोपेच्या गोळ्या असतात, याच्यामुळे याची सवय लागते वगैरे, असे बरेचसे गैरसमज असल्यामुळे व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला घाबरते किंवा ती वेळीच उपचार घेत नाही. सुरुवातीच्या पिरियडमध्ये जर उपचार घेतले तर याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये उपाय भेटू शकतो किंवा आपल्याला त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडता येऊ शकते. परंतु हा जर आजार जास्त दिवस अंगावरती काढला किंवा मेंदूमध्ये कुडत राहिलं आणि ते तसंच अंगावरती काढलं तर मग मात्र ते कुठेतरी टोकाचं, जसं आपण म्हणतो की अचानकपणे आत्महत्या केली, तर ते अचानकपणे आत्महत्या होत नाही. हे ज्यावेळेस टोकाचं होतं त्यावेळी हे अशा पद्धतीचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर हा आजार मग परत कायमस्वरूपी व्हायची शक्यता जास्त राहते किंवा ह्या आजारामध्ये मग परत कायमस्वरूपी औषधोपचार करण्याची गरज जास्त असू शकते. थोडंसं आपण रिॲक्शन आणि रिस्पॉन्स समजून घेऊयात. प्रतिसाद म्हणजे रिॲक्शन म्हणजे काय तर इमिडिएटली कुठलाही विचार न करता आपण जी गोष्ट करतो त्याला रिॲक्शन म्हणतो. आणि कुठल्याही ज्यावेळी आपण आपण विवेकी विचार करून जे आपण निर्णय घेतो त्याला आपण रिस्पॉन्स असं म्हणतो. तर ह्या कंडिशनमध्ये सर्व व्यक्तींनी रिॲक्शन न देता की घाबरून जाऊन रिॲक्शन न देता रिस्पॉन्स देणं हे खूप महत्वाचं आहे. विचार करून वागणं हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये मिनिमायझेशन ही नको आणि कॅटास्ट्रोफायझेशन पण नको. मिनिमायझेशन म्हणजे काय की क्षुल्लकीकरण, हे काय करून असतो की काय, म्हणजे काही लोक असे आहेत 10%, 50% लोक, 10%, 20% लोक असे आहेत की बिनधास्तपणे बाहेर फिरतायत, गरज नसताना बाहेर फिरतायत, बघूयात कसं आहे काय आहे म्हणून बाहेर फिरतायत, किती लोक बाहेर फिरतायत ह्याच्यासाठी बाहेर पडतायत, किंवा बाहेर पडताना गरजेचं असताना आपण सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीये, मला कशाला काय होईल, मी या वयामधला आहे म्हणजे मला काय होईल. तर अशा पद्धतीचं क्षुल्लकीकरण ह्या गोष्टीचं व्हायला नको. आणि दुसरी जी लोक कॅटास्ट्रोफाइज म्हणजे साधारणतः 20% क्षुल्लकीकरण करतायत, 60% साधारणतः लोक बॅलन्स्ड आहेत आणि 20% लोक एकदमच त्याचं कॅटास्ट्रोफाइज म्हणजे जग आता संपणार आहे, आता काय खरं नाही, आता पुढच्या वर्षीपर्यंत लोक पृथ्वीवर राहतात की नाही किंवा लोकांचं जाऊ दे मी जिवंत राहतो की नाही, ही अशा पद्धतीची टोकाची भीती होते. तर हे रिॲक्शन न देता आपल्याला, जसं आपण मगा म्हटलं की आपल्याकडे स्टेप्स काय आहेत, होऊ नये म्हणून काय करायचं, झालं तर काय करायचं, सर्दी खोकला वाटलं तर काय करायचं, हे विवेकी विचार करून आपण रिस्पॉन्स देणं हे याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर
एक आता प्रेक्षकांकडून आलेला प्रश्न असा आहे, दुसऱ्याला झाला की कोरोना आपल्याला झाल्यासारखा वाटतो आणि याच्यात भीतीत जाऊन एन्झायटी अटॅक येतो. एन्झायटी अटॅक हा हार्ट अटॅक सारखा वगैरे असतो का? आणि पॅनिक अटॅक म्हणजे काळजीचा झटका हा कशा पद्धतीनं त्याचा विश्लेषण करावं? डेफिनेटली आपल्याला सगळ्यात महत्वाचं पॅनिक अटॅक म्हणजे काय किंवा भीतीचा झटका म्हणजे काय हे ह्याच्यासाठी समजून घेणं महत्वाचं आहे. आता ज्यावेळेस आपण झटका म्हणतो त्यावेळी हे टोकाचं असतं किंवा सिव्हिअर असतं. याची लक्षणं जर आपण बघितली, ही भीतीचा झटका डेफिनेटली भीती वाढलेली आहे त्याच्यामुळे टोकाची भीती येऊन भीतीचा झटका येणं हे साधारणतः खूप कॉमन झालं. पहिलंही हे होतं, वेगवेगळ्या कारणामुळे होतं किंवा आपण जसं म्हटलं की बायोलॉजिकल कारणामुळे होतं. पण आता हे जे सोशल मीडियावरती ज्या बातम्या आहेत किंवा न्यूज चॅनल्सवरती ज्या बातम्या दाखवतात आणि त्याच्यामुळे मग साधा ताप आला जरी तरी की मग हे भीतीचं मला काय झालंय की काय किंवा होतंय की काय अशा पद्धतीची भीती वाटून टोकाची भीती येणं. आता हे अटॅक आपण याला काय म्हणतो, कारण जसं हार्ट अटॅक असतो लक्षणं त्या पद्धतीचीच असतात. म्हणजे अटॅक असतो, सिव्हिअर असतं आणि ते थोड्या वेळासाठी चालतं. म्हणजे साधारणतः 15-20 मिनिटासाठी हे चालतं. 15-20 मिनिटानंतर मग मात्र परत व्यक्ती पहिल्यासारखी होऊ शकते किंवा ही लक्षणं लगेचच कमी होऊ शकतात. साधारणतः हार्ट अटॅकची जशी लक्षणं की छातीमध्ये दुखणं, घाम येणं, धडधड वाटणं, हातपाय थरथर कापणं किंवा पोटामध्ये गोळा आल्यासारखं वाटणं, ही साधारणतः किंवा आता माझं काय खरं नाही, मी आता थोड्या वेळात 15-20 मिनिटांनी मी मरणार आहे, हे ज्यावेळेस स्ट्रोकाची लक्षणं 15-20 मिनिटासाठी येतात त्यावेळी त्याला आपण भीतीचा झटका किंवा पॅनिक अटॅक असं म्हणतो. लक्षणं हार्ट अटॅक सारखी असतात, परंतु ह्याच्यामध्ये हार्टची इन्व्हॉल्वमेंट नसते. आपल्या हृदयाला त्याच्यामध्ये काहीही त्रास नसतो. जे काही लक्षणं असतात ते आपल्या मेंदूमधून ती निर्माण झालेली असतात, आपल्या मनामधून ती निर्माण झालेली असतात. साधारणतः जो केमिकल आपल्याला बॅलन्स ठेवतो किंवा सर्वसाधारण विचार करायला लावतो ते केमिकल कमी झाल्यामुळे अशा प्रकारचे जे केमिकल्स आपल्याला, समजा आपल्या समोर वाघ आला तर वाघ आल्यानंतर आपलं काय होतं की आपली धडधड वाढते, भीती वाटते आणि आता माझं काही खरं नाही असं जसं वाटतं आणि आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात तेच बदल ते केमिकल विनाकारण तयार झाल्यामुळे किंवा भीतीच्या विचारामुळे ते केमिकल तयार होतात किंवा ते सिरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे ते केमिकल तयार होतात आणि त्या केमिकलचा इफेक्ट हा शरीरावरती त्या प्रकारेच येतो आणि त्या प्रकारची लक्षणं त्या व्यक्तीमध्ये येतात. हे साधारणतः 15 ते 20 मिनिट चालतं, नंतर ती लक्षणं कमी होतात आणि मग परत दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मग परत अजून असे मध्ये मध्ये असे अटॅक येऊ शकतात. डेफिनेटली हा मानसिक आजार आहे, याला पॅनिक अटॅक असं म्हणतात किंवा भीतीचा झटका असं म्हणतात. सर, एक प्रश्न यांनी विचारलेला आहे, निजी शिरगावकर म्हणून आपले प्रेक्षकांनी विचारलेला आहे की लहान मुलं जे आहेत ते जास्त करून ऑनलाईन गेम्स वगैरे खेळतात आणि त्याच्यापासून मुलांना कसं हे करता येईल. तर आता सर बघितलेलं आहे की रत्नागिरीमध्ये सुद्धा एका मुलाला म्हणजे पिंपरीमध्ये एका मुलाला कार्टून बघून दिलं नाही म्हणून 11 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये एका मुलाला म्हणजे हे बघू दिलं नाही, गावी जाऊ नाही दिलं, त्यामुळे त्याने त्या ठिकाणी हँगिंग केलं. असे जे मुलं आहेत म्हणजे कुठं काही त्यांच्या मनासारखी गोष्ट घडली नाही, कार्टून बघून दिलं नाही किंवा ऑनलाईन गेम खेळू दिले नाही, त्याच्यामुळे थोडंसं मुलांमध्ये अशी एक भावना तयार होते आणि आत्महत्यासाठी हे प्रवृत्त होतात. ही खूप छोटी छोटी कवळ्या वयातली पानगळ आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला ही लक्षणं कशी ओळखता येतील का ह्यांच्या मनात डिप्रेशन चालू आहे किंवा हे डिप्रेशनमध्ये येऊ शकतात किंवा ह्यांची जी काही लक्षणं आहेत ती कशी ओळखायची आपण? आता ह्याच्यामध्ये ही 2 गट आहेत. एक आपण जसं म्हटलं की डिप्रेशन किंवा काहीतरी मानसिक आजार आणि दुसरं जो आहे तो त्यांचा स्वभाव. म्हणजे जे आपण म्हटलं की फक्त कार्टून नाही बघू दिलं म्हणून जी करणारी आत्महत्या आहे ते डिप्रेशनचे व्यक्ती नक्कीच नाही किंवा डिप्रेशनवाली मुलं नक्कीच नाही आहे किंवा फक्त मला गावाला जाऊ दिलं नाही म्हणून आत्महत्या करणारे व्यक्ती आहेत ते वेगळ्या गटातले आहेत किंवा ते वेगळे आहेत. हट्टी आपण म्हणूयात किंवा जिद्दी म्हणूयात. ह्याच्यामध्ये क्विक रिमेडी काही नाहीये. याच्यामध्ये काय आहे की तुम्ही त्याचं बालपण कसं घालवताय किंवा त्याचं लहानपणापासून त्याची वाढ कशी करताय किंवा त्याला कसं एन्व्हायरमेंट घरी प्रोव्हाइड करताय, तुम्ही त्याच्याशी कसं वागताय हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही लहानपणापासूनच म्हणजे 2 वर्षाचा असतापासूनच की तो रडला की तो रडायला नाही पाहिजे, रडला की त्याला पाहिजे ते भेटतंय, अशा जर प्रकारचं तुम्ही जर त्याला सवय लागली असेल तर लहानपणी छोट्या गाडीसाठी, खेळणीसाठी असू शकतं, परत मग अजून काहीतरी असू शकतं. म्हणजे मला पाहिजे ती गोष्ट मला मिळायला पाहिजे, त्यासाठी ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी देत जातो आणि मग कुठेतरी आपल्याला असं कळतं की आता त्याच्या डिमांड्स वाढत आहेत, ह्या डिमांड्स वाढत जातात आणि त्या डिमांड्स वाढल्या की मग आपण कुठेतरी आपण एक लिमिटेशन येतं की आपण द्यायला नाही पाहिजे किंवा आपण देऊ शकत नाही. अशा वेळी मग काय होतं की त्या व्यक्तीला सवय लागलेली असते, मग त्यावेळी ही व्यक्ती धमक्या द्यायला लागते किंवा ऍक्च्युअली काहीतरी करते. दुसरं जे गोष्ट आहे ते म्हणजे आता जे मुलांवरती प्रेशर आहे, अभ्यासाचं प्रेशर असेल, बाकी काही गोष्टीचं असेल,
दोघांचा कलह असेल, म्हणजे पॅरेंट्सची जर भांडणं असतील त्याच्यामध्ये त्याच्याकडे होणारं दुर्लक्ष असेल, तर अशा गोष्टीमुळे जर ते मूल नैराश्यामध्ये गेलं तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ती आत्महत्या करू शकतात. त्यामुळे आपल्याला पहिल्या गटात जर बघितलं तर त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या मुलाचा जर स्वभाव चिडचिडपणा होत असेल, प्रत्येक गोष्टीबद्दल तो हट्ट करत असेल, हट्ट करून ते मिळणं म्हणजे नाही भेटलं तर मी असं करेन जर धमकी देत असेल, तर हे त्याचं लक्षण असू शकतं. दुसऱ्या गटामध्ये जर बघितलं तर मूल जर एकटं एकटं राहत असेल, स्वतःला रूममध्ये कोंडून घेत असेल, त्याच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होत असेल की अभ्यासामध्ये त्याचं ग्रेड कमी होत आहे त्याचं, किंवा शिक्षक सांगतात की त्याचं आजकाल अभ्यासाकडे लक्ष नाहीये, किंवा तो घरामध्ये जास्त मिसळत नाहीये, फंक्शनमध्ये कुठे जात नाहीये, मित्रांमध्ये आता खेळायला जात नाहीये आणि अचानकपणे गप्पर झालेला आहे, तर अशी जर काही लक्षणं दिसून येत असतील तर ते ह्या दुसऱ्या गटातलं मूल असू शकतं. हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि थोडंसं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणं पण इथं लोकांनी गरजेचं आहे. सध्या काय झालंय की दोघंही वर्किंग आहेत. बऱ्याच घरामध्ये असं आहे की दोन्हीही पॅरेंट वर्किंग आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलाला ते वेळ देऊ शकत नाहीये, किंवा आजकाल टीव्ही असेल, मोबाईल असेल, व्हॉट्सअप असेल, ह्याच्यामध्ये लोक अर्धा तास, एक तास, 2 तास घालवतात. म्हणजे सिरियल जर लागल्या तर 3 तास ते सिरियल बघतील, किंवा व्हॉट्सअप फेसबुकवरती ते 2-3 तास राहतील, परंतु त्यांच्याकडे मुलाला वेळ देण्यासाठी, क्वालिटी टाइम देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये. सो हे कुठेतरी त्या पॅरेंट्सनी समजून घेणं गरजेचं आहे की आपण मुलाला कमीत कमी 1 ते 2 तास क्वालिटी टाइम हा द्यायलाच पाहिजे. हे खूप महत्त्वाचं. त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत तुम्ही खेळा, बोला, त्यांचे प्रॉब्लेम्स काढा, किंवा त्यांच्याशी काहीतरी शेअर करा, तुमच्या घरच्या गोष्टी शेअर करा, ऑफिसमधल्या गोष्टी शेअर करा, किंवा त्यांना शेअर करायला सांगा, छोटे छोटे चुटकुले सांगा, किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही साधारणतः 1 ते 2 तास तरी क्वालिटी टाइम असा की मग त्यावेळी तुम्ही दुसरं काही नाही करायला पाहिजे. तुम्ही मोबाईलवर काहीतरी करत किंवा फेसबुकवरती चॅटिंग करत जर त्याच्यासोबत खेळत असाल तर त्याचा उपयोग नाहीये, किंवा तुम्ही काहीतरी काम करत मध्येच त्याच्याशी खेळत असाल तर त्याचा उपयोग नाहीये. त्याच्यामुळे आपण कुठेतरी आपलं इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. आपण जर हा सोशल मीडियामध्ये जाणारा टाइम आहे, किंवा अननेसेसरी आपण इडियट बॉक्स किंवा टीव्हीला आपण, मी इडियट बॉक्सच म्हणतो, तर ह्या इडियट बॉक्समध्ये जो आपण वेळ देतोय तो कुठेतरी मिनिमाइज करून आपल्याला मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा किंवा टीव्हीचा जेन्युइन वापर किंवा थोडासा गरजेपुरता वापर करून आपल्याला राहिलेला टाइम जो आहे तो आपण मुलांसाठी देणं, स्वतःसाठी काढणं ही महत्वाचं आहे. तुम्ही पॅरेंट्स जर एक्सरसाइज करत नसाल तर मुलांनी एक्सरसाइज करावं हे तुम्ही काय अपेक्षा करता? तुम्ही जे दाखवताय किंवा जे तुमचे त्यांना दिसतंय तेच ते करणार आहे. आपण त्यांना काहीतरी फोर्स करतो आणि मग तुम्ही करत नाहीयेत, आणि अशा ठिकाणी जर फोर्स केलं तर मग त्याचा कुठेतरी वाईट परिणाम त्या मुलाच्या मनावरती होऊ शकतो, आणि मग अशा प्रकारचं वातावरण घरामध्ये निर्माण होऊ शकतं. तर क्वालिटी टाइम मुलाला देणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरं, त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन, त्या डायरेक्ट बोललेले असो किंवा इनडायरेक्ट असो, म्हणजे बरेच जण म्हणतात, मुलासमोर म्हणतात ठीक आहे तुला कितीही मार्क पडले तरी चालेल, काही हरकत नाही, पण दुसरं जर कुणी आलं तर आमचा हा एवढा हुशार आहे, त्याला नक्कीच एवढे मार्क पडतील, असे इनडायरेक्ट एक्सपेक्टेशन सुद्धा असू शकतात. तर हे कुठेतरी त्यांच्यावरती बर्डन ठरू शकतं आणि त्याच्यामुळे त्या मुलांवरती परिणाम होऊ शकतो. तर आपले एक्सपेक्टेशन्स थोडंसं मिनिमाइज करणं किंवा त्यांच्या जे चांगलं आहे त्याला इम्प्रूव्हमेंटसाठी वाव देणं हे खूप महत्वाचं आहे. आता उद्या 1-2 दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये 10वी-12वीची सुद्धा निकाल लागणार आहे. म्हणजे त्यांना सुद्धा, त्या पालकांना सुद्धा हे महत्वाचं आहे की आपल्या पाल्यावर जे काही विनाकारण जास्त अपेक्षा न ठेवता जे आहे त्याला आपण आता स्वीकारलं पाहिजे. हे 10वी-12वीच्या निकाल आता जे चालू आहे याच्यात बऱ्याचदा मुलं चांगली मार्क्स पडलेले असताना देखील स्वतःला कमी मार्क्स पडलेले असं समजून पालकांच्या अनुपस्थितीत काही ना काही टोकाचं पाऊल उचलतात. याविषयी आता म्हणजे चालूच आहेत रिझल्ट, तर याविषयी आपण काय सांगा? डेफिनेटली याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळे गट आहेत. म्हणजे काही लोक असे आहेत की फेल झाले तरी काही करणार नाही, त्यांना काही दुःखही होणार नाही किंवा काही वाटणार नाही, अशीही लोक आहेत किंवा असेही म्हणजे मुलं आहेत. आणि त्या ठिकाणी दुसरं 99% मार्क पडल्याने 1% माझा हुकला म्हणून करणारी सुद्धा आत्महत्या करणारी मुलं आहेत. तर त्यांनी बेसिकली हे समजून घेणं महत्वाचं, किंवा कुठेही आपण आहे, आपल्याकडे जे आहे ते आपण युजली पाहत नाही, आपल्याकडे जे नाहीये किंवा आपल्याकडून जे हुकलंय त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतो. तर ह्या मुलांनी ते करायला नको की एक तर सर्वात महत्वाचं, ठीक आहे आता वेळ निघून गेलेली आहे, मी त्यावेळी अभ्यास केला होता, मी माझं 100% दिलेलं आहे, किंवा जर पुढे मला चान्स भेटला अजून कधी तर मी ते देईन, किंवा पुढच्या कामामध्ये पुढच्या 11वी, आता ठीक आहे आता मार्क नाही पडले तरी मी 11वी-12वीला मी ते जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करेन. की जे गेलंय त्याला आपण काही बदलू शकत नाही, जे झालंय त्याच्यासोबत आपण काय करू शकतो. ठीक आहे माझा 1 मार्क हुकला, पण त्याच्यामुळे आपलं आयुष्य संपलंय का? ज्यावेळेस आपण हे कुठेतरी आपल्या प्रेस्टिजशी जोडतो त्यावेळी हे साधारणतः असं होतं की मला पाहिजे होते तेवढे नाही मिळाले.
हे असं नको व्हायला. तर साधारणतः जेवढे मार्क्स मला भेटले त्याच्यासोबत मी काय करू शकतो हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, मला हे मिळत नसेल तर मी दुसरं ऑप्शन काय आहे, किंवा आपण जसं म्हटलं की रिॲक्शन आणि रिस्पॉन्स. रिॲक्शन हे क्विक असतं की आपण जर बघितलं तर युजली साधारणतः ते लगेचच व्यक्ती आत्महत्या करते, म्हणजे ज्या दिवशी निकाल लागते त्या 1-2 दिवसात ते आत्महत्या होतात, कारण ते रिॲक्शन असते. आणि काही व्यक्तीमध्ये मात्र हे डिप्रेशनमध्ये जातात आणि डिप्रेशनमध्ये जाऊन बऱ्याच दिवसानंतर आत्महत्या करतात. रिझल्टचं हे कारण असलं तरी ते बऱ्याच दिवसांनी काढतात. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गटामध्ये वेगवेगळं आहे. जे लोक लगेचच असं टोकाचा डिसिजन घेत आहेत त्यांनी रिॲक्शन देण्याच्या ऐवजी रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करावा, किंवा विवेकी विचार करायचा प्रयत्न करावा, किंवा आपण जे झाले किंवा जे आपल्याला मार्क्स मिळेल त्याच्यासोबत आपण काय करता येऊ शकतो, किंवा दिस इज नॉट द एंड ऑफ लाईफ, माझं आयुष्य इथं संपलेलं नाही, अजून बरेचसे चान्स मला पुढे येणार आहेत, हे त्यांनी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि जी लोक खूप दिवसाने म्हणजे 15 दिवसाने 20 दिवसाने किंवा 1 महिन्याने आत्महत्या करतात या कारणामुळे, तर त्यांनी आपण डिप्रेशनमध्ये जात नाहीयेत ना, आपण जे डिप्रेशनची लक्षणं आपण पाहिली ती आपल्यामध्ये दिसत नाहीयेत ना, हे त्यांनी स्वतःनी ओळखणं किंवा त्याच्या पालकांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी ओळखणं महत्वाचं आहे. आणि त्या प्रकारे जर असेल तर त्याचा उपचार करणं किंवा काउन्सिलिंग करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. या अनुसरून मला पण थोडंसं असं सांगावं वाटतं की आता जो रिझल्ट लागेल मुलांचा, त्या रिझल्टच्या बाबतीत पालकांनी देखील जे काही आपल्या मुलाला मार्क्स मिळाले त्यात जास्तीत जास्त आनंद व्यक्त केला पाहिजे की मला तर एवढी अपेक्षा नव्हती. भले त्याला 80% मिळाल्यावर मी एक प्रकार म्हणजे वारंवार सांगत असतो, मी माझ्या एका मित्राच्या मुलीला 91% पडले, मला खूप आनंद झाला. मग मी त्याला भेटायला गेलो, ज्या घरात मी भेटायला गेलो त्या घरात सगळे असे चिंताग्रस्त बसलेले होते. म्हणलं एवढं 91% पडले, आपण सगळे चिंता नाही, म्हणे आम्हाला 95%ची अपेक्षा होती. म्हणजे 2-4% इकडे तिकडे, तर त्याच्याऐवजी जर आपण 91 पडले, मला तर 80 पडत होते असं वाटतं की 90 खूप झाले, अशा पद्धतीनं मोटिवेट केलं पाहिजे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहिजे. प्रत्येकाकडे काय ना काहीतरी एक वेगळा छुपा असा गुण असतो. मार्क्स हे काय सर्व क्रायटेरिया नाहीये आणि सर्वच जण काही 90 जण 100% पाडू शकत नाहीये. कमी मार्क्स पाडणारे आणि आयुष्यात यशस्वी जाणारे अशा लोकांचा आपण नेहमी आदर्श ठेवला पाहिजे आणि त्या अनुसरून जे काय आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यातून आपल्याला पुढे काय साध्य करता येईल, कुठलं ना कुठलं तरी फील्ड आपल्यासाठी मोकळं आहे आणि त्या दृष्टीनं पुढे प्रगती कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे असं एक मला वाटतं. डेफिनेटली, म्हणजे मार्क्स म्हणजेच यश आणि मार्क्स म्हणजेच आयुष्य, हे जे गणित कुठेतरी पालकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी बनवून ठेवले ते ब्रेक होणं खूप महत्वाचं आहे. मार्क हा फक्त किंवा ही 10वी हे एक फक्त आयुष्याचा टप्पा आहे. तिथे आपण कसं वागलोय किंवा काय केलंय त्याच्या अनुषंगाने आपण परत आपली रिअसेसमेंट करणं, आणि जर आपल्याला याच्या पुढे यश मिळवायचं असेल तर आपल्याला अजून काय करता येऊ शकतं हे बघणं आणि पुढच्या दृष्टीने विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता मी सुद्धा काही आपले प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांची उदाहरणं काही आपण देऊ शकतो. मी नाव सांगणार नाही, परंतु बरेचसे असे काही पोलीस अधिकारी, वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत जे सुरुवातीला 10वी किंवा 12वी मध्ये कमी मार्क पडले होते, काही जण त्याच्यामध्ये तर फेल झालेले होते, तरी सुद्धा वरिष्ठ पातळीवर आणि वरिष्ठ पदावर ते आता आहेत. म्हणजे 10वी मध्ये त्यांना कमी टक्के पडले किंवा 10वी मध्ये ते नापास झाले किंवा एकदम 35% 36% पडले म्हणून ते काही पुढं त्यांनी काही आपली जिद्द जी आहे करण्याची ती काही सोडली नाही. कारण बुद्धिमत्ता ही ऑलरेडी आपल्याकडे असते. त्या बुद्धिमत्तेचा आपण कसा वापर करतो, कितपत वापर करतो, त्याच्यावर कितपत स्ट्रेस देतो, त्याच्यावर आपलं ते हे अवलंबून असतं, मार्क पडणे अवलंबून असते. आणि आयुष्यामध्ये भरपूर अशा संधी असतात, त्या संधी आपल्याला नक्की प्रत्येक वेळी आपल्याला ते आपले दार ठोठावतात. त्याच संधीचा आपण काय केलं पाहिजे, त्या ठोठावण्याचा आवाज ऐकला पाहिजे आणि त्या संधीला आपण तिथं प्रतिसाद दिला पाहिजे. नक्कीच यश हे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकते. हा 10वी आणि 12वीच्या जे काही मुलं आहेत त्या पालकांनी थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे. डॉक्टर साहेब, मला एक विचारायचं आहे आपल्याला की हे जे काही वैफल्यग्रस्त भावना वगैरे आहे ह्याच्यामध्ये मेडिटेशन असेल, योगा असेल किंवा इतर ज्या काही संगीत ऐकणे असतील, ह्याचा काही कितपत प्रभाव पडू शकतो किंवा कितपत फायदेशीर आहे? डेफिनेटली. आपण असं म्हणतो वैफल्य भावना किंवा नैराश्याच्या भावनेच्या वेळी ह्या गोष्टीचा डेफिनेटली मदत होते. म्हणजे ज्यावेळेस हे माईल्ड स्वरूपाचं असतं किंवा त्याचा आपल्या आयुष्यावरती जास्तीचा परिणाम होत नाही किंवा खूप सौम्य प्रकारचा परिणाम होतो, त्यावेळी या गोष्टी डेफिनेटली त्या व्यक्तीला मदत करतात. किंबहुना मी असं म्हणेन की फक्त असं झाल्यावरच नाही, हे आपल्या आयुष्याचा एक रुटीन भाग पाहिजे. म्हणजे मी 1 तास खेळेन, काहीतरी क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल किंवा अजून काहीतरी असेल, किंवा मी 1 तास एक्सरसाइज करेन, किंवा मला 1 तास पेंटिंग करायची आहे, मला 1 तास गाणं ऐकायचं आहे किंवा म्हणायचं आहे. कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट 1 तास करणं हा आपल्या डेली आयुष्याचा भाग असणं हे सर्वात महत्वाचं आहे. ते तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं काम नाही की मला आता नैराश वाटायला लागलं आणि मग मी करतो.
त्यावेळी ह्या गोष्टी युजली काम करत नाही. तर आपल्याला हे आपल्या आयुष्याचा एक नॉर्मल भाग बनवणं खूप गरजेचं आहे. ते रेग्युलरली रुटीनली करणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जर ते माइल्ड असेल किंवा सौम्य स्वरूपाचं असेल, किंवा आपण जसं म्हटलं की फक्त नैराश्याची भावना असेल की काहीतरी झालं, आपल्या मनाच्या विरुद्ध झालं आणि त्यावेळी मग आपल्याला थोडंसं उदास वाटतं, निराश वाटतं, तर त्यावेळी आपला मूड एलिव्हेट करण्यासाठी आपण हे करू शकतो. परंतु ज्यावेळेस जे हे सौम्य प्रकारापासून पुढे मध्यम स्वरूपाचं होतं किंवा तीव्र स्वरूपाचं होतं, किंवा म्हणजे मॉडरेट किंवा सिव्हिअर स्वरूपाचं होतं, जसं आपण म्हटलं की झोपेवरती आणि भुकेवरती तर परिणाम झालाच होता, परंतु सगळ्या गोष्टीवरती आता परिणाम व्हायला लागले किंवा कुठेतरी आत्महत्येचे विचार यायला लागले, त्यावेळी ह्या गोष्टी काहीही काम करत नाहीत हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण युजली ज्यावेळेस मग व्यक्ती म्हणजे दिवस रात्र एका रूम मध्ये बसून असते, त्यावेळी आपण बाहेर निघ, मग असं कर तसं कर, आपण असे हे जे सल्ले देतो त्या सल्ल्याचा काहीही शून्यही परिणाम त्या गोष्टीमध्ये होत नाही. ज्यावेळी ते मध्यम स्वरूपाचं किंवा तीव्र स्वरूपाचं असतं, सगळ्यात महत्वाचं असतं सायकॅट्रिस्टला दाखवणं आणि त्यांचा सल्ला घेणं, गरजेनुसार औषधोपचार करणं. म्हणजे साधारणतः जर आपल्याला टोकाची भूक लागलेली असेल, म्हणजे खूप कडाडून भूक लागलेली असेल, तर अशा वेळी आपण लोणचं पापड खाणं हे आपलं याच्यासारखं आहे की आपण प्राणायाम करतो आणि हे करतो, ज्याने भूक भागणार नाही. अशा वेळी चपाती आणि भात हे किंवा भाजी हेच आपलं जेवण असणं गरजेचं. तसं टोकाचं ज्यावेळेस हे नैराश्य होतं किंवा सौम्य मध्यम स्वरूपाचं किंवा तीव्र स्वरूपाचं नैराश्य होतं, त्यावेळी मनसोपचार तज्ञाला दाखवून त्याचा सल्ला घेणं, औषधोपचार करणं हे खूप महत्वाचं आहे. मग ज्यावेळी हे पेशंट्स मग 20 दिवस किंवा 1 महिना 2 महिने औषधं घेतात, त्यावेळी ते बऱ्यापैकी सारासार विचार करू शकतात किंवा बऱ्यापैकी नॉर्मल मूडला येतात, त्यावेळी मग त्यांना मदत म्हणून ह्या गोष्टीचं परत काम होऊ शकतं. सो हे टोकाच्या स्वरूपात किंवा मध्यम स्वरूपाच्या स्वरूपातली गोष्ट नाहीये. डेफिनेटली परत रिकव्हरी झाल्यावरती आपण ह्या गोष्टींचा वापर करू. बरोबर आहे. आता कोरोना काळामध्ये आपण पण मगाशी सांगितलं की डायबिटीस जे पेशंट आहेत, किडनी आजारवाले आहेत किंवा श्वसन विकारवाले आहेत, ह्यांना थोडंसं काळजी करण्यासारखं कारण आहे. परंतु आता मी बघतोय की बऱ्याचशा काही पोलीस अधिकारी कर्मचारी वगैरे असतील, ह्यांना सुद्धा काही डायबिटीसचा त्रास वगैरे आहे, काही थोडेसे असे श्वसन विकार असतात. बाकीच्या पण सर्वसामान्य लोकांना पण असतात, इतरांना पण असतात, काही व्यावसायिकांना वगैरे. तर आता मग ह्याच्यामुळे काय होईल की असा समज लोकांमध्ये जाऊ शकतो की हे लोक थोडेसे अजून डिप्रेस होऊ शकतात. तर ह्याच्या बाबतीमध्ये आपण अशा लोक जे आहेत, ज्यांना आजार आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या लॉकडाऊनच्या कोरोनाच्या अनुषंगाने? डेफिनेटली. आता आपण ह्याला मगाच्याच गोष्टीशी संबंधित करूया. जो आपला जुना मेंदू आणि प्रगत मेंदू आपण जो म्हटलो त्याच्याशी हे रिलेटेड आहे. जे लोक लगेचच डिप्रेस होत आहेत याचा अर्थ त्यांनी कुठेतरी त्याची लगेचच त्याच्याशी नाळ जोडलेली, म्हणजे जुन्या मेंदूने विचार केल्याने लगेचच ते डिप्रेस झाले, त्यांनी रिॲक्शन दिलेली आहे. सो आपल्याला तिथे विवेकी विचार करणं किंवा रिस्पॉन्स देणं हे गरजेचं आहे. आता काय की ठीक आहे, म्हणजे असं होऊ शकतं का की मला सुट्टी घेता येईल, एक पर्याय हा असू शकतो. दुसरा पर्याय की मला गरजेचं नसेल तर मी घरातच थांबेन. मी म्हणजे बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही जर 65 वर्षाच्या वर असाल तर तुम्ही ह्या दिवसात घराच्या बाहेर पडूच नका, कुठल्याही कामासाठी घराच्या बाहेर पडू नका, घरामध्ये राहा. जर तुम्ही घरामध्ये राहिला, तुमचा संपर्कच नाही आला, तर तुम्हाला व्हायची शक्यता म्हणजे आपली जी लोकसंख्या आहे त्यापैकी किती लोकांना हा झालाय आणि त्याच्यातून तुमचा जर संपर्कच नाही आलेला आहे तर मग त्याच्यामुळे काय होईल, तर ते तुम्हाला व्हायची शक्यता मुळात कमी होईल. प्लस दुसरी गोष्ट की जरी समजा आपल्याला जावंच लागलं, ड्युटीला जावं लागतंय किंवा अजून कुठेतरी आवश्यक कामासाठी जावं लागतंय, तर ते करताना आपण महत्वाच्या ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझेशनचा वापर करा किंवा शेक हँड करू नका किंवा कुठेही कुणाचा टच होईल असं काही करू नका. तर ह्या गोष्टी तुम्ही पाळणं गरजेचं आहे, त्या पाळायचा प्रयत्न करा. आणि तिसरं, जर असं काय झालं तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा कुठल्याही मूळ जी गोळ्या तुमच्या चालू आहेत त्याच्यामध्ये खंड पाडू नका. बऱ्याच वेळी काय झालंय की लॉकडाऊनमुळे त्यांना औषधं भेटली नसतील किंवा बऱ्याच जणांनी जाणं टाळलं आणि मग ते सल्ला घेणं टाळणं आणि ते औषधं बंद करणं आणि त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन होण्याचे प्रकार ऍक्च्युली त्यांच्यामध्ये जास्त आहेत. जे रेग्युलर गोळ्या घेत आहेत, म्हणजे पॅरालिसिस, काही दिवसापूर्वी माझ्या स्कूलच्या मित्राचे वडील, ज्यांचं वय 75 आहे, ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे, ते कोरोनामधून यशस्वीरित्या बाहेर पडले. त्यांच्यामध्ये त्यांची मानसिकता महत्वाची होती, त्यांनी स्वतःची घेतलेली काळजी महत्वाची होती. सो ह्याच्यामध्ये काळजी घ्या, मला काय करता येऊ शकतं हे बघा. लगेचच आपण जे त्या डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा, आपल्याला रिॲक्शन देण्यापेक्षा आपण रिस्पॉन्स काय देऊ शकतो, काय करू शकतो आणि काय टाळू शकतो हे करणं आणि त्या पद्धतीने आपलं वागणं जर ठेवलं तर डेफिनेटली याचा सामना आपण करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे ही 1 महिन्याची 2 महिन्याची गोष्ट नाहीये. या गोष्टीला आपल्याला मनाने कमीत कमी 1 वर्षासाठी तयार राहणं खूप गरजेचं आहे.
ही सिच्युएशन ह्या 1-2 महिन्यात निवळणारी नाहीये. कमीत कमी 1 वर्ष तरी चालून ठेवा, आपल्या मनाची हे ठेवा की आपल्याला ह्या दृष्टीने आपल्याला मानसिकदृष्ट्या तयार व्हायचं आहे आणि ही टेम्पररी अनिश्चितता आहे. ह्याच्यासारख्या बऱ्याचशा अनिश्चिततेच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा. म्हणजे 3 तप जे आपण म्हणतो की एक तर वाणीचे तप, मनाचे तप आणि देहाचे तप. देहाचे तप म्हणजे काय, तर आपल्याला दररोज व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आजार असताना किंवा नसताना किंवा तुम्ही असले काही नसताना सुद्धा अनएक्सपेक्टेडली तुम्ही जर आतापर्यंत चांगला व्यायाम केला असता तर तुम्हाला आता ह्या कोरोनाचा इफेक्ट व्हायची शक्यता खूप कमी होती किंवा कुठलाही तुम्हाला बीपी डायबिटीस असेल तर त्याचा इफेक्ट खूप कमी होऊ शकतो. सो रेग्युलरली व्यायाम करणं 1 तास किंवा 45 मिनिट कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरं तुमचं डाएट बॅलन्स्ड संतुलित डाएट असणं खूप महत्वाचं आहे. SOS टाळा. S म्हणजे शुगर, O म्हणजे ऑइल आणि S म्हणजे सॉल्ट. तर ह्या अतिरिक्त मध्ये असलेल्या गोष्टी टाळा. फास्ट फूड टाळा, हे खूप महत्वाचं आहे. आणि पालेभाज्या किंवा आपलं जे बॅलन्स डाएट आपण म्हणतो ते घ्यायचा रेग्युलरली प्रयत्न करा. जेवणाचे वेळा पाळा, हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे झोप. मिनिमम 5 ते 7 तास किंवा 8 तास ही झोप जी आहे ती घ्यायचा रेग्युलरली प्रयत्न करा. सध्याच्या काळात आणि रुटीन हे तुम्ही तयार राहणं खूप महत्वाचं आहे. दुसरं जे आहे मानसिकदृष्ट्या आपण आतापर्यंत काय केलेलं आहे की शारीरिकदृष्ट्या आपण व्यायाम करतो, पण मनाला चांगलं ठेवण्यासाठी आपण काही करतोय का, तर हे मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यातून आपण स्ट्रॉंग होण्यासाठी आपण राहणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे वाणीचे तप. वाणीचे तप म्हणजे आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय, हे आपल्या मेंदूशी डायरेक्ट कनेक्टेड आहे. तुम्ही जर म्हणताय की अरे कोरोनाचे एवढे पेशंट सापडले, तुम्ही अशा पद्धतीत बोलताय, अशा टोनमध्ये बोलताय, तर तो तुमचा मेंदू तसाच रिस्पॉन्ड करणार आहे. किंवा तुम्ही लोकांबद्दल वाईट बोलताय तर तुमच्या मेंदूमध्ये ते वाईटच भावना येणार आहे. सो हे 3 जर तप आपण पाळले, आत्ताच नाही रेग्युलर लाईफमध्येही पाळणं खूप महत्वाचं आहे. तर आपण कुठल्याही येणाऱ्या अनिश्चिततेला सामना करण्यासाठी किंवा तोंड देण्यासाठी आपण डेफिनेटली तयार होऊ शकतो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे मी जरा 2 गोष्टी सांगू इच्छितो. एक तर सर्वांनी पहिल्यांदा मनाशी बांधलं पाहिजे की हा कोरोना काय आपण आणलेला नाही, आपल्यामुळं काय हा कोरोना पुढे झालेला नाही. हे करत असताना टोकाची भूमिका कुठली घेत असताना एक कायमस्वरूपी विचार मनात ठेवला पाहिजे. या जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात, परंतु तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही संपूर्ण जग आहात. आणि ज्या वेळेला कोरोना पेशंट सापडेल, मिळून येईल, आपल्या भागातील असेल, आपला मित्र असेल, आपला जवळचा असेल, तर एकदम तुच्छतेने तुसडेपणाने न पाहता त्याची विचारपूस करायला शिकलं पाहिजे. आपण प्रत्यक्ष भेटून जरी नाही विचारपूस केली तरी देखील आपण त्याला फोनवरून सांगू शकतो, त्याचं मनोबल वाढवू शकतो, की मोटिवेट केलं पाहिजे त्याला की काय होत नाही, हे साधा ताप आहे, होऊन जाईल, क्लिअर होशील, तू स्ट्रॉंग आहेस, असं त्याचं एक जरा मनोबल वाचून तुला काय पाहिजे का, फ्रूट्स पाहिजेत का, औषधं पाहिजेत का, गोळ्या पाहिजेत का, आपण ते जे त्याच्या दारापर्यंत पोहोचवू शकतो, त्याच्याशी कायमस्वरूपी संपर्कात राहून त्याला काय काय आपण मोटिवेट करू शकतो, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मला वाटतं काही गावामध्ये खूप जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडलेले होते, थोडंसं गावामध्ये काही लोकांकडून अशी त्याच्याकडे भावना अशी पाहिलं गेलं की आयसोलेशन, क्वारंटाईन, नंतर त्याच्याकडे थोडंसं तुच्छतेने पाहिल्यामुळे काय झालं की त्या व्यक्तीला असं वाटायला लागलं की मी काहीतरी खूप मोठा असा गंभीर असा गुन्हा केलेला आहे, खूप असं मला कुठला तरी खूप मोठा असा भयानक आजार झालेला आहे आणि मी खूप मोठी अशी चूक केलेली आहे, अशी त्याच्या मनामध्ये एक थोडीशी भावना झाली आणि ती थोडीशी वैफल्यग्रस्तेकडे सुद्धा जाऊ शकते असं मला त्याच्यामध्ये वाटते. त्यामुळे आपण सुद्धा लोकांनी सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या शेजारी कोणी राहत आहे किंवा कोणी घरातलाच व्यक्ती आहे पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याच्याकडे आपण थोडंसं ह्याने न बघता ह्याने बघितलं पाहिजे की तो आपलाच व्यक्ती आहे. कारण शरीरावर झालेल्या ज्या जखमा आहेत, म्हणजे रोगामुळे ज्या जखमा होतात त्या बऱ्या होऊ शकतात, परंतु मनावर ज्या जखमा होतात आपल्या तुच्छतेच्या वागणुकीमुळे किंवा इतर गोष्टीमुळे, त्या जखमा बऱ्या होणे फार अवघड आहे. आणि आपल्याला आपण एक संधी म्हणून समजलं पाहिजे की ह्या काळामध्ये आपण एकमेकांना मदतीचा हात दिला तर आपण आपल्या चांगल्या लोकांना आपण पुढे नेऊ शकू असा विश्वास वाटतो. खूप चांगल्या प्रकारे सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि काही प्रश्न प्रेक्षकांनी विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये काही पोलीस खात्याशी संबंधित प्रश्न आहेत की काही लाईट बिलच्या संदर्भात काही जणांनी प्रश्न विचारलेला आहे, काही जणांनी फायनान्सच्या ह्याच्या संदर्भात लोक त्रास देतात, तर थोडंसं आपण ह्याच्याकडे जे आहे लिगली जे काही आहेत शासनाकडून जे आदेश आलेले आहेत त्याचं आपण थोडं बंधनकारक आपल्याला आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही अडचण लोकांना असेल, कोणाला विनाकारण त्रास होत असेल काही लोकांकडून, म्हणजे इतर काही लोकांकडून जबरदस्तीने कोणाला वेगळेपणाची भावना जाणून दिली असेल
किंवा काही लोकांना असं वाटतं की मला थोडंसं बाजूला टाकलेलं आहे, असं काही असेल तर पोलीस त्या ठिकाणी तत्पर आहेत. महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. अगदी काल परवा दिवशी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एक जण 1,00,000 फसवणूक झाली म्हणून तो तरुणाने त्याच्या बहिणीने ट्विटरवर महाराष्ट्र पोलीस दलाच्या हे केलं होतं. लगेच मुंबई पोलीसच्या ट्विटर रिट्विट केलं आणि रत्नागिरी पोलीसकडे हँडओव्हर केलं. त्याच्यानंतर रत्नागिरी पोलीसचे LCB टीम असेल, सायबर सेल असेल, त्याच्यानंतर खेड पोलीस असेल, तात्काळ त्या ठिकाणी दखल घेतली आणि त्या ठिकाणी त्या तरुणाला गाठलं आणि त्याचे जे मनात विचार होते त्याचं त्या ठिकाणी निरसन केलं आणि तात्काळ मदत केली. असे प्रकार जे आहेत, महाराष्ट्र पोलीस दल खूप सक्षम आहे ह्या आपल्या अडचणीमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी. आपले काही नंबर्स आहेत, ते नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये देत आहोत. सोशल मीडिया जे आहे, ट्विटर आहे, आपलं रत्नागिरीचं फेसबुक पेज आहे, ह्याच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. ईमेल्स आहेत ऑनलाईन, त्याच्यानंतर आपले हेल्पलाईन नंबर्स आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो. 100 तो नंबर आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कोरोना ही एक आपल्याला, मी म्हणतो त्याला थोडंसं पॉझिटिव्ह घेतलं तर आपल्याला ह्याच्यामुळे भरपूर काही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. त्या सुद्धा आपण बघितलं पाहिजे की आपल्याला आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे हे कोरोनाने आपल्याला थोडंसं शिकवलेलं आहे. म्हणजे आपण थोडंसं नकारात्मक बाजू थोडीशी बाजूला केली तर जी काही 1-2% किंवा 0. काय समथिंग टक्के असेल त्याच्याकडे जर विचार केला तर कोरोनामुळे आपल्याला थोडंसं आपल्यामध्ये इंट्रोस्पेक्ट करायला मिळालेलं आहे. आपल्या कुटुंबियासोबत चांगल्या प्रकारचा वेळ द्यायला मिळालेला आहे आणि आपल्या आप्तेष्टांबरोबर चांगलं आपण हे करू शकतो. त्या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे. एकलकोंडे किंवा ही जी भावना आहे ती आपण दूर केली पाहिजे. डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आता शेवटाकडे मी एक कविता फक्त या ठिकाणी हे करतो आणि आपला जो काही शेवटाकडे कार्यक्रम घेऊन जातो. कवितेचं नाव आहे फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. एक डाव हरला तरी त्यात काय एवढं, एक डाव हरला तरी त्यात काय एवढं, कुणीतरी जिंकलेच की हे नसे थोडं, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस. सूर्य रोज उगवतो त्याच नव्या तेजाने, सूर्य रोज उगवतो त्याच नव्या तेजाने, रोज मावळतीला जातो रोजच्याच नेमाने, येणे जाणे रीतच इथली हे तू विसरू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तू ही थोडं हसून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. वाट तुझी बघत असतंय रोजच कुणीतरी, वाट तुझी बघत असतंय रोजच कुणीतरी, तुझ्यासाठी जगत असतंय आस लावून प्रत्येक क्षणी, त्यांच्यासाठी तुलाही जगायचंय, त्यांच्यासाठी तुलाही जगायचंय. अश्रू तू गाळू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. ऊट आणि डोळे पहा, ऊट आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे, नाही नाही म्हणून उगाच पुढत तू बसू नकोस, उगाच तू पुढत बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, सामर्थ्य हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल, विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस. खूप चांगल्या प्रकारचा संदेश या कवितेमधून दिलेला आहे आणि त्यामुळे आपण याच्याकडे आपण चांगल्या नजरेने पाहूया. आणि आपले बऱ्याच जणांनी आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कार्यक्रम जे आहेत दर शनिवारी आपण परत कार्यक्रम घेतला पाहिजे. आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतच राहूया. आपण महिलांच्या संदर्भात काही गुन्हे आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चासत्र सुद्धा आयोजित करणार आहोत. त्याच्यानंतर सायबर गुन्ह्याच्या संदर्भात आहे, फ्रॉड गुन्ह्याच्या संदर्भात आहे, इतर ॲक्सिडेंटच्या संदर्भात सुद्धा आपला विषय आहे, तो सुद्धा आपण एक काही दिवसातून आपण साधणार आहोत, आपल्याशी संवाद साधणार आहोत. त्यामुळे आपण परत एकदा पुन्हा एकदा भेटूया. शेवटी एक शेर फक्त बोलतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला आपण पूर्ण हे करूया. जमीर जिंदारत, जमीर जिंदारत, कबीर जिंदारत, जमीर जिंदारत, कबीर जिंदारत, सुल्तान भी बन जाए, सुल्तान भी बन जाए, तभी भी दिल में फकीर जिंदारत, हौसलों की तरकीश में कोशिश का वो तीर जिंदारत, हौसलों की तरकीश में कोशिश का वो तीर जिंदारत, हार भी जाए जिंदगी में सब कुछ, फिर से जीतने की वो उम्मीद जिंदारत, वो उम्मीद जिंदारत. एवढंच
आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन डॉक्टर अतुल ढगे साहेबांनी केलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता. आपले मार्गदर्शकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आपले सर्वांचे लाडके विभूती साहेब यांनी सुद्धा खूप चांगल्या मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, अनुभवाचा सल्ला दिलेला आहे. आणि खरोखर आमच्या तरुण अधिकाऱ्यांसाठी विभूती साहेब एक प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळं त्यांचा सल्ला सुद्धा स्वीकारला जाईल असं मला वाटते. या ठिकाणी तांत्रिक बाजू जी आहे आपले सायबर सेल आहे, त्याचबरोबर आपले वायरलेस डिपार्टमेंटचे जोशी असतील, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. नाशिद वस्ता खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. संकल्पना महेश गर्दे, सचिन शिंदे आणि आपले जाणीव फाउंडेशन आणि रत्नागिरी पोलीस दल यांची होती. त्याच्यामध्ये अमर शेठ याचंही सुद्धा आपल्याला चांगलं सहाय्य लाभलेलं आहे. एक्स एनसीसी कॅडेट जयदीप परांजपे यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आणि पूर्ण एनसीसीची टीम खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. या सर्वांचं आणि त्याचबरोबर आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. बरेचसे प्रश्न आपण घेता आलेले आहेत, आपल्याला काही प्रश्न घेता आले नाहीत, परंतु नक्कीच आपण पुढच्या आठवड्यामध्ये एक वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटूया. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी परत एकदा शेवटचा संदेश देतो. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि हात स्वच्छ धुत राहा. सॅनिटायझरचा वापर करा, साबणाचा वापर करा, हात स्वच्छ धुवा आणि आपले स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. या ठिकाणी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचे परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. थँक्यू. मानसिक आजाराविषयी अधिक माहिती मिळवण्याकरता तुमच्या व्हॉट्सअपवरती ऑडिओ क्लिप्स व व्हिडिओ क्लिप्स मिळवण्याकरता टाईप करा जागर मनो आरोग्याचा आणि तुमचे नाव आणि पाठवून द्या 9503421124 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9503421124. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422.